नमस्कार. मिडास बिझनेस स्कूल आयोजित मिडास बिझनेस गप्पांमध्ये आपलं स्वागत. आजचे आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध वक्ते आणि लेखक चंद्रशेखर टिळक. टिळक साहेब नमस्कार. नमस्कार. टिळकांबद्दल संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या बजेटबद्दलच्या भाषणांमुळे त्यांना जाणतो, पण आपण आज त्यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा मारणार आहोत. तर टिळक साहेब, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल, एकंदर तुम्ही डोंबिवलीमध्ये कधी आलात किंवा तुमच्या घरातली मंडळी यांच्याबद्दल काय सांगाल? मुळातच मी पक्का जन्मजात डोंबिवलीकर आहे. माझ्या जन्माच्या आधीपासनं माझे वडील डोंबिवलीत आले. माझा जन्म 1960चा. माझे आईवडील डोंबिवलीत 1948 साली आले आणि मधला काही वर्षांचा व्यावसायिक आणि प्राकृतिक कारणांचा अपवाद वगळला तर आजपर्यंत मी डोंबिवलीत आहे. त्यामुळे मूळचा डोंबिवलीकर असं म्हणायला हरकत नाही. माझे आईवडील आता दोघंही हयात नाहीत. माझे वडील जॉफ्री मॅनर्समध्ये मॅनासिनमध्ये नोकरीला होते. माझी आई ही घरगृहिणी होती. माझी पत्नी पार्ल्याची आहे. माहेरचं आडनाव तिचं साठे. तिने BMCमधनं VRS घेतलेली आहे. मला 2 मुलगे. मोठा मुलगा अमेय, तो BCCIमध्ये नोकरी करतो. त्याची बायको म्हणजे माझी सून गिरीशा ही जर्मनमधली PhD आहे आणि ती मुंबई विद्यापीठामध्ये जर्मन विषयाची प्राध्यापिका आहे. माझा नातू 5 वर्षाचा आहे. माझा धाकटा मुलगा अनुज हा MA सोशिओलॉजी आणि ट्रॅव्हल टुरिझम केलेला आहे. ही थोडक्यात माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं की मला माझी स्वतःची ओळख अशी वाटते की जन्मजात आणि पक्का डोंबिवलीकर ही माझी खरी ओळख आहे. तुम्ही डोंबिवलीकर आहातच. डोंबिवलीमध्ये तुमचं शिक्षण झालं. तुमच्या शाळा आणि कॉलेजमधल्या शिक्षणाबद्दल काय सांगाल? फारसं काही सांगण्याजोगं शाळेविषयी किंवा शालेय जीवनाविषयी आहे अशातला भाग नाही. माझं 1ली ते 4थीचं किंवा अगदी बालवर्ग ते 4थीचं शिक्षण हे फणसेबाईंच्या शाळेत झालं. 5वी ते 10वी मी डोंबिवलीच्याच जोशी हायस्कूलला होतो. 10वी SSCची माझी पहिली बॅच. 11वीला त्यावेळच्या शिक्षण पद्धतीनुसार 11वी कॉलेजेसना नव्हती, कारण शेवटची जी 11वीची बॅच होती ती कॉलेजात असल्यामुळे आमच्या सगळ्याच बॅचचं 11वी हे त्या शाळेतनं झालं. मी 11वी कॉमर्स हे साऊथ इंडियन शाळेमधनं केलं आणि त्याच्यानंतरचं 12वी ते BCom आणि पुढचं MCom हे मी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समधनं केलं. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा BCom झाल्यानंतर मी LLB केलं. त्यातली पहिली 2 वर्ष मी ठाणा कॉलेजला होतं आणि शेवटचं वर्ष हे मी सिद्धार्थ कॉलेजमधनं केलं. मुळामध्ये तुम्ही ज्या वेळेला ग्रॅज्युएट झालात तर त्यावेळेला प्रोग्रॅमिंगचं फील्ड हे उभरतं फील्ड होतं. तर तुम्ही प्रोग्रॅमिंग केलं आणि त्याशिवाय MCom आणि लॉकडे कसे काय वळलात? त्याची 2 गोष्टी की प्रोग्रॅमिंग केलं असं म्हणणं म्हणजे मी स्वतःला क्रेडिट घेतल्यासारखं होईल. खरं सांगायचं म्हणजे ते अपघाताने झालं होतं. झालं तर असं की BCom झाल्यानंतर MCom वगैरे करून प्रोफेसर होण्याची माझी मनापासूनची इच्छा होती. मुळातच कॉमर्सला मी माझ्या मनाविरुद्ध गेलेलो होतो, कारण कळायला लागल्यापासूनची माझी इच्छा ही हिंदी किंवा इंग्लिशची प्राध्यापक व्हायची होती. पण 11वीला जेव्हा साऊथ इंडियनमध्ये आर्ट्सला ॲडमिशन घेतली तेव्हा वर्गात 149 मुली आणि मी एकटाच मुलगा होतो. त्यामुळे माझ्या शिलाची वगैरे अशी काही काळजी वाटली नाही, परंतु त्याला घाबरून मी कॉमर्सला आलो. आणि त्यामुळे आर्ट्समध्ये न गेल्यामुळे इंग्लिश हिंदीचा प्रोफेसर तो होता येणार नाही हे उघड होतं. आणि त्यावेळेची नंतरची इच्छा अशी होती की मला BCom नंतरची काही कमी 2.5 ते 3 वर्ष हे विवेकानंद केंद्राचं पूर्णवेळ प्रचारक म्हणून जायचं होतं. त्यामुळे BComची परीक्षा संपल्या वडील असं म्हणले की नुसतं डिग्री मिळणं किंवा होणं उपयोगाचं नाही, थोडाफार तरी अनुभव असावा, कारण तू काही पूर्ण आयुष्य पूर्णवेळ प्रचारक राहणार नाही आहेस. तर तुझा निकाल लागेस्तोवर, रिझल्ट लागेस्तोवर तू थोडी नोकरी करावी. म्हणून अक्षरशः BComची परीक्षा संपल्यापासून आठवडाभरामध्ये मी नोकरीला लागलो. दुर्दैवाने BComला चांगले मार्क मिळाले नाहीत आणि माझे वडील असं म्हणले की असं कमी मार्क मिळालेल्या माणसांनी प्रचारक व्हायचं नाही. ज्यांना आयुष्यात काही करता येत नाही ते प्रचारक होतात, शिक्षक होतात, पुरोहित होतात, असं काही नाही आहे. तिथे चांगली माणसं गेली पाहिजेत. त्यामुळे मग जिथे नोकरीला लागलो तो तिथेच मी नोकरी सुरू ठेवली. त्या काळामध्ये मला ICL UKची जी इंडियन सबसिडरी आहे ICIM, तिथे अकाउंट्समध्ये नोकरी लागली. आणि त्यांचा संपूर्ण व्यवसाय हा जरी ती भारतामध्ये कंपनी असली तरी आशिया आणि त्याच्या पलीकडच्या देशांना, म्हणजे अगदी पार ऑस्ट्रेलियापर्यंत कॉम्प्युटर्स, त्यावेळेचे फलरिजसारखे मोठाले कॉम्प्युटर्स विकण्याचा त्यांचा बिझनेस होता. आणि गंमत अशी होती की ICL UK किंवा ICIM जरी अख्ख्या जगाला कॉम्प्युटर्स विकत असले तरी त्यांचे स्वतःचे अकाउंट्स फायनान्स कॉम्प्युटराईज नव्हते. आणि मी जेव्हा त्या कंपनीमध्ये लागलो त्यावेळेला त्या डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 21 वर्षांनी नवीन अपॉइंटमेंट होत होती. मला ते काम जर करायचं असेल तर असं वाटलं की थोडंफार तरी आपल्याला
प्रोग्रॅमिंगची माहिती पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला शॉर्ट टर्म कोर्सेस असत आणि नाहीतरी माझं ऑफिस फाउंटनला होतं, त्यामुळे सकाळच्या वेळात ऑफिसला जायच्या आधी डावर्समध्ये किंवा अमेरिकन चेंबर्समध्ये असे त्याचे कोर्सेस व्हायचे. पहिल्यांदा मी अगदी कोबालचा अत्यंत छोटा कोर्स केला होता. मॅथ्स आवडत नसलं तरी मॅथ्स बऱ्यापैकी असल्यामुळे ते पटत गेलं. मग ती जी 4 वर्ष मी ICL UKमध्ये होतो त्यावेळेला मी देशी विदेशी अशा अनेक कंपन्यांचं प्रोग्रॅमिंगचे कोर्सेस केले. काही प्रत्यक्ष असायचे, हल्लीच्यासारखी ऑनलाईनची पद्धत त्यावेळेला नव्हती, परंतु आपण रजिस्टर करायचं, त्यांनी पुस्तकं पाठवायची, काही पेपर्स लिहून पाठवायचे, म्हणजे जसं कंपनी सेक्रेटरीचे पेपर्स लिहून पाठवता येत असेल तशा पद्धतीचे ते होतं. बरं, त्याचं जे व्यवहारी रूप होतं ते सुदैवाने मी कॉम्प्युटर कंपनीतच काम करत होतो. माझं वय पाहू जातं, त्यामुळे ऑफिसचंही कॉम्प्युटर ऑपरेट करण्याची मला संधी मिळायची, त्यामुळे ते जमलं आणि त्यातनं कोबॉलमधलं माझं सगळं प्रोग्रॅमिंग हे झालेलं आहे. त्यामुळे ठरवून प्रोग्रॅमिंगकडे गेलो अशातला भाग नाही, पण त्या काळात सकाळी आपण प्रोग्रॅमिंग शिकायचं, दिवसभर नोकरी करायची आणि मग संध्याकाळी बाकीचे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करायचे. असा प्रकार त्या काळामध्ये जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाला. तुम्ही ब्लू स्टारमध्ये नोकरीला होतात आणि तिकडनं एकदम तुम्ही स्टॉक एक्सचेंजकडे वळलात. तर मला असं वाटतं तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रीयन माणसं स्टॉक मार्केटकडे वळत नव्हती. तर हे कसं काय घडलं? नाही, म्हणजे जसं मगाशी प्रोग्रॅमिंगच्या बाबतीत म्हटलं तसंच हे स्टॉक एक्सचेंजच्या बाबतीत झालं. हे अगदी मोकळेपणाने सांगतो. झालं होतं असं मी मगाशी म्हटलं तसं BCom झाल्यानंतर मी नोकरीला लागलो आणि नंतरच्या 6-7 वर्षामध्ये मी MCom केलं, LLB केलं, LLMच्या टर्म्स भरल्या, परंतु मी CA किंवा कॉस्ट नव्हतो. पण तोपर्यंत जवळजवळ 7 ते 8 वर्ष, म्हणजे पहिली 1 वर्ष साधारणपणे एका छोट्या कंपनीमध्ये होतो, नंतर 3-4 महिने IICमध्ये मुलुंडला होतो आणि मग नंतरची 7-7.5 वर्ष मी मगाशी म्हटलं तसं ICL UKचा ICIM आणि ब्लू स्टारला होतो. त्याच्यामध्ये अक्षरशः अगदी जर्नल व्हाउचर बनवण्यापासून बॅलन्स शीटच्या स्टेजपर्यंत काम करायला मिळालं. ब्लू स्टारमध्ये तर इंडस्ट्रियल फायनान्समध्ये काम करायला मिळालं. पण तेव्हा लक्षात आलेली गोष्ट अशी होती की CA, कॉस्ट, कंपनी सेक्रेटरी असं मी काही नसल्यामुळे अकाउंट्स फायनान्समध्ये मी किती वरच्या पदाला जाईन याला एक अंगभूत मर्यादा आहेत. आणि मी मगाशी म्हटलं तसं की मुळातच कॉमर्स हा अनिच्छेनं गेलेला असल्यामुळे त्यात ही जेव्हा बंधनं येतात त्यावेळेला मी पूर्णपणाने काही वेगळा बदल करता येईल का असं गणित डोक्यामध्ये होतं. परमेश्वर कृपेने त्याच वेळेला पहिल्यांदा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सार्वजनिक जाहिरात आली आणि वेगळ्या अर्थाने कॉम्प्युटर्सशी संबंधित, अकाउंट्सशी संबंधित आणि फक्त शेअर बाजाराशी संबंधितच हवी तशी अट नसलेली अशा माणसांसाठी तो दरवाजा खुला झाला आणि त्यातनं मी BScमध्ये नोकरीला लागलो आणि त्यातनं ती सुरुवात झालेली होती. वैयक्तिक आयुष्यातली एक घटनाही त्याला थोडीफार कारणीभूत होती. आमच्या जवळच्या एका अत्यंत ठिकाणी तो त्या व्यवसायात बिझनेस करत होता, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करत होता, परंतु दुर्दैवानं काही जणांकडनं फसवला गेल्यामुळं त्याच्यामध्ये अडचण आली होती आणि हे पाहिल्यामुळे कुठेतरी या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे, पॉलिसी म्हणून काम केलं पाहिजे असं कुठेतरी डोक्यात होतं आणि सुदैवाने मुंबई शेअर बाजार किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ती संधी मिळाली. तो टर्निंग पॉईंट केवळ करिअरच्या दृष्टीने होता असं मात्र नाही. जे तिथे नोकरीला लागल्यानंतर फार वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या हा तर भाग आहेच, परंतु बऱ्याच आधीच्या काळात केलेल्या पण मधल्या काळात बंद पडलेल्याही गोष्टी करायला मिळाल्या. अशाही अर्थाने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधली नोकरी हा टर्निंग पॉईंट आहे. तुम्ही आत्ता म्हणालात की कॉमर्समध्ये तुम्ही अनिच्छेने आला होतात, पण तुम्ही चांगलेच रुळलात आणि मास्टरी त्याच्यामध्ये मिळवलीत आणि मग स्टॉक एक्सचेंज नंतर सेबी आणि NSDL हा प्रवास कसा काय घडला? 2 गोष्टी. सेबीमधला जो माझा प्रवास आहे तो मोकळेपणाने सांगतो की अनिच्छेने झाला आहे. म्हणजे तुम्हाला ह्या शब्दाचा आता कंटाळा आला असेल इतक्या वेळात, त्याची मला कल्पना आहे, पण मला असं वाटतं की झालं असं मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होतो. मला ते क्षेत्र पूर्णपणाने अनभिज्ञ होतं. अनभिज्ञ म्हणजे इतकं अनोळखी क्षेत्र होतं की मला अजून आठवतं की माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये पहिलं जुजबी प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा ते या क्षेत्राकडे आले आणि या क्षेत्राशी किंवा स्टॉक एक्सचेंज, शेअर बाजार याच्या संबंधात प्रश्न विचारत होते, तेव्हा त्यातला पहिला प्रश्न विचारला होता की तुम्हाला शेअर बाजाराची काय माहिती आहे? आणि मी मोकळेपणाने सांगितलं होतं शेअर बाजाराविषयी मला काहीही माहिती नाही, एवढंच मला माहिती आहे. म्हटलं कॉमर्स आणि म्हणजे कॉमर्समधला पोस्ट ग्रॅज्युएट आणि लॉ केलेलं असल्यामुळे शेअर सर्टिफिकेट मी पुस्तकात पाहिलं आहे आणि तोपर्यंत पाहिलेलं एकमेव खरं शेअर सर्टिफिकेट आहे माझ्या वडिलांचं एका कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये घर आहे
तर त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीने वडिलांच्या नावाने दिलेले शेअर सर्टिफिकेट आहे. आणि त्यावेळेला एम आर मैया म्हणून मुंबई शेअर बाजाराचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते, ते हसले आणि ते म्हणले, मग तू इंटरव्ह्यूला का आलास? म्हटलं तुमची जाहिरात होती, ॲप्लाय करणं माझं काम होतं, तुम्ही का बोलावला हे मला माहिती नाही. तर त्यावेळेला जे मुंबई शेअर बाजाराचे प्रेसिडेंट अध्यक्ष होते तेही इंटरव्ह्यूला नव्हते, पण उपाध्यक्ष होते. ते म्हणले हा मुलगा कसा काय घ्यायचा किंवा हा कॅन्डिडेट कसा काय घ्यायचा? तर मैया हसून असं म्हणले होते की अजून बऱ्याच राऊंड व्हायचे आहेत आणि निदान ह्या मुलाविषयी एक बरं आहे की ह्याने आपल्यापासून लपवून ठेवलं नाही आहे आणि ह्याला स्वतःला माहिती आहे की ह्याला काहीही माहिती नाही आहे, त्यामुळे ह्याच्याकडनं काम करून घेता येईल आणि हा शिकेल. आणि तिथे कुठेतरी तो एक तशा अर्थाने मात्र टर्निंग पॉईंट झाला. कारण काय असतं, 7-8 वर्ष तुम्ही नोकरी केल्यानंतर तुमच्या नोकरीबद्दलच्याही काही सेट नोशन्स असतात, मग तुम्ही कुठच्याही पदावरती काम करत असलात तरी. आणि एक गोष्ट मला जाणवत होती की साधारणपणे आपण जेव्हा नोकरी बदलतो त्यावेळेला आपण आधी जे काम केलेलं आहे त्याच्या अनुभवाचा फायदा होत जर तुम्ही नोकरी बदललीत तर तुम्हाला मिळणारा पगार, तुम्हाला मिळणारं पद याच्यामध्ये फायदा होतो. पण माझा जवळजवळ मी नोकरीला लागलो ती तारीख आहे 17 मे 1980 आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला मी जॉईन झालो ती तारीख आहे 28 जून 1988. हा इंटरव्ह्यू झाला होता जानेवारी 88मध्ये. म्हणजे मी जवळजवळ जी काही 7.5 पावणे 8 वर्ष तोपर्यंत नोकरी केली होती त्यातल्या अकाउंट्सचा, त्यातल्या फायनान्सचा मला स्टॉक एक्सचेंजमधल्या नोकरीमध्ये काहीही फायदा होणार नाही आहे हे मला माहिती होतं. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर नवीन स्टान्स घेऊन इनिंग सुरू करण्यासारखं होतं आणि तशा अर्थी तो टर्निंग पॉईंट होता. म्हणून मागाशी मी तुमच्याशी बोलताना असं म्हटलं की स्टॉक एक्सचेंजमध्ये लागणं हा केवळ अकाउंट्स फायनान्सकडनं इकडे आलो असा टर्निंग पॉईंट नव्हता, पण तेव्हापासून एक वेगळेपण माझ्या बाबतीत स्टॉक एक्सचेंजचं सुरू झालं आणि त्याचा खूप फायदा झाला असं मागे वळून बघताना नक्की वाटतं. हर्षद मेहता केसमधला तपास किंवा त्याचा इन्व्हेस्टिगेशन अधिकारी म्हणून तुम्ही काम पाहिलं, तर त्याचा अनुभव म्हणून तुम्हाला कितपत उपयोग झाला, की ती अवघड जबाबदारी होती? अगदी स्पष्टपणाने सांगायचं झालं तर ते काम करत असताना ती अवघड जबाबदारी आहे असं वाटत नव्हतं. याचं कारण असं आहे की हां, माझ्यामुळे काही प्रमाणामध्ये ते प्रकरण लक्षात आलं हे मी नाकारत नाही, पण काही काही वेळेला अज्ञानात सुख असतं असं म्हणतात ना, तशातली ती गत झाली. म्हणजे मी तो काही असा एखादा शास्त्रज्ञ कसा एखादी विशेष संकल्पना डोक्यात घेऊन त्याच्यावर काम करतो तसं काही माझं हर्षद मेहताच्या बाबतीत झालेलं नव्हतं. मी मगाशी म्हटलं तसं शेअर बाजार हा विषय सोडा, मुळातच अकाउंट्स फायनान्स हाच विषय इच्छेचा नव्हता. त्यामुळे तिथे नोकरीला लागायच्या आधी जेव्हा माझ्या घरात माझा धाकटा भाऊ, माझा मामा, माझे इतर नातेवाईक घरामध्ये जेव्हा शेअर्सविषयी चर्चा करत असायचे त्यावेळेला मी त्या खोलीतनं उठून जायचो. मी म्हणायचं झाले यांचे व्यापार जुगार सुरू. परंतु जेव्हा तिथे नोकरी करायला लागलो त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्याला हे नव्याने शिकावं लागेल आणि शेवटी माझ्याबरोबर तिथे जे नोकरी करणारे होते ते मला किती काळ मदत करतील आणि किती प्रमाणात मदत करतील याला एक अंगभूत मर्यादा आहे, कारण शेवटी तेही तिथे करिअर करायला आले होते. आणि मग त्यामुळे आज तुम्हाला खोटं वाटेल आणि आज मला हे सांगितलं तर कदाचित मीही पुन्हा हे करणार नाही, परंतु आपल्या शाळेच्या म्हणून विशेषतः प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेच्या आयुष्यामध्ये जसं आपल्याला गणिताच्या तासाला एक नमुना गणिताची वही करायला लागायची, तसं ती शेअर बाजारामध्ये जेव्हा मी नोकरीला लागलो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मी नोकरीला लागलो त्यावेळेला आज मी मोकळेपणाने सांगितलं होतं की मला ऑपरेशन्सची बॅकग्राऊंड नाही आहे, पण गिवन माय कॉमर्स पोस्ट ग्रॅज्युएशन, गिवन माय ब्लंटनेस इन इंटरव्ह्यूज, कारण ती सिरीज ऑफ इंटरव्ह्यूज होते, आणि माझी लॉची डिग्री, यामुळे हल्लीच्या काळामध्ये ज्याला आपण कस्टमर केअर असं म्हणतो तशा स्वरूपाचं ज्याला कस्टमर सर्व्हिसेस, इन्व्हेस्टर रिलेशन्स असं जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं डिपार्टमेंट होतं तिथे होतं. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी, कंपन्यांच्या विरुद्ध तक्रारी, ब्रोकर्स विरुद्धच्या तक्रारी, 2 ब्रोकर्समधल्या तक्रारी अशा स्वरूपाचं काम त्या खात्यातनं व्हायचं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची ऑपरेशन्स पाहायला मिळाली, त्यातली वेगवेगळी व्हेरिएशन्स पाहायला मिळाली. आणि मी इतक्या मेथॉडिकली कदाचित शाळेत असताना गणिताची नमुना वही केली नसेल, पण याची वही ठेवली होती की हे असं काही झालं की त्याचं हे सोल्युशन असतं, कारण त्याचं हे प्रोव्हिजन आहे. त्या वेळेला फार मोठ्या प्रमाणावरती आजच्यासारखं सेबी रेग्युलेशन्स वगैरे नव्हतं, कारण सेबी अस्तित्वातच 1992 साली आली. हे जे मी सांगतोय ते 1987-88 सालची गोष्ट आहे. आणि त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे बिझनेस रूल बाय लॉज आणि काही प्रमाणामध्ये सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट, जो मुळात फक्त 34 क्लॉजेसचा आहे हे तुम्हालाही माहिती आहे, नंतरच्या काळात त्याच्यामध्ये भर पडली. हे असे लिमिटेड रेफरन्सेस होते, त्यामुळे अशी जेनेसिस, त्याचं हे सोल्युशन, त्याचं हे लिगल रेफरन्स आहे. कसं खोटं वाटेल तुम्हाला, जवळजवळ 3-4 हजार पानांच्या माझ्या नोट्स तयार होत्या.
या नोट्स करताना, आणि माझ्या सवय अशी होती, पक्का डोंबिवलीकर असल्यामुळे, गाड्या कशा असतील ह्याची कल्पना नसल्यामुळे, आणि नोकरीला लागल्यापासून शाळेचा किंवा गाडीचा एक ग्रुप ठरलेला होता. त्यामुळे माझ्या आधीची सगळी ऑफिसेस ही सकाळी 9ची होती आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची वेळ 11ची होती, तरी मी गाडी बदलली नव्हती. त्यामुळे मी फार वेळेच्या आधी तिथे पोचलेला असायचो. त्यामुळे मग ह्या वह्या चाळत राहायचं, म्हणजे आपोआप आपली रिव्हिजन होते. असं करताना असं लक्षात आलं तर की एखाद्या विशिष्ट स्क्रिप्ट आणि एखादी विशिष्ट ब्रोकर चेन असेल तर हल्लीच्या पिढीला कल्पना नाही, परंतु त्यावेळेला फिजिकल शेअर सर्टिफिकेट्स असायचे, फिजिकल ट्रान्सफर फॉर्म असायचे, त्यातनं शेअर ऑब्जेक्शनमध्ये येण्याचा प्रकार फार होता. तर माझ्या असं लक्षात आलं की काही सेट ऑफ स्क्रिप्ट्स, काही सेट ऑफ ब्रोकर्स असतील तर त्याची डिलिव्हरी स्मूथली होत नाही. आणि मग हे जेव्हा 100, 200, 300, 500 अशा केसेस माझ्या लक्षात आल्या, त्यावेळेला मी ज्यांना रिपोर्ट करत होतो त्यांना ते दाखवलं आणि त्यांनी थोडं लक्ष दिलं, नाही असं नाही. पण नंतर जेव्हा आमच्या सगळ्या डिपार्टमेंटबरोबर मय्यासाहेबांची मीटिंग झाली, अशा कथा ते घेत असत आणि त्याच्यामध्ये हायरार्की कॉन्शियसनेस नसायचा, तेव्हा मला एकदा राहवलं नाही आणि माझ्या बॉसच्या उपस्थितीतच, इमिजिएट बॉसच्या उपस्थितीतच मी मय्यासाहेबांना असं म्हटलं की माझ्या असं एक लक्षात आलं आहे, तुम्हाला बघायला आवडेल का? म्हटलं मी सिद्ध नाही करू शकणार कारण मला तेवढं एक्सपोजर नाही, पण तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यात लक्ष दिलं पाहिजे. तर मला म्हणले दाखवते, आणि मग त्यातनं तो पॅटर्न लक्षात आला आणि मग हे मी केलं होतं. तर ते म्हणले आता तू ह्याच्या शेवटपर्यंत जा. आणि माझ्या सुदैवाने केवळ स्टॉक एक्सचेंजच्या बाजूनी मला सेबी हर्षद मेहता प्रकरण पाहता आलं असं नाही. नंतर मी सेबीमध्ये गेलो, कारण मधल्या काळामध्ये मला सेबीमध्ये डेप्युटेशनवरती पाठवण्यात आलं. 1 एप्रिल 1992 ते 30 नोव्हेंबर 1993 असा मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधनं सेबीमध्ये डेप्युटेशनवरती गेलो. प्रत्यक्षात जरी मी तिथल्या सेकंडरी मार्केट डिव्हिजनमध्ये त्यावेळेला असलो तरी सेकंडरी मार्केटमध्ये डिव्हिजनमध्ये हर्षद मेहताचंही काम होतं. त्या दोन्ही पद्धतीने करता आलं. त्यामुळे एकच झालं की कदाचित माझ्या लॉचा आणि माझ्या ह्या मेथॉडिकल पॅटर्निंगचा इथे कॉम्प्युटर प्रोग्रॅमर असण्याचा फायदा झाला की शेवटी कोणत्याही गोष्टीतला पॅटर्न शोधणं आणि त्याची ॲप्लिकेबिलिटी शोधणं, हल्लीच्या JCL सारखी या माझ्या सद्गुणांचा दुर्गुणांचा जे काही असेल त्यातनं मला हर्षद मेहता प्रकरण हाताळता आलं. आणि त्यातनं कदाचित पुस्तकात न शिकलेलं इकॉनॉमिक्स किंवा शिकवलं न जाणारं इकॉनॉमिक्स अगदी आजसुद्धा, असं म्हणण्याचं कारण सांगतो, नाहीतरी आपण गप्पा मारतोय म्हणून थोडं विषयांतर वाटेल, पण अलीकडच्या काळामध्ये हर्षद मेहता हा विषय पुन्हा एकदा वेगळ्या कारणाने चर्चेत आहे, त्या सिरीजमुळे आणि सिनेमामुळे. आणि मग ज्या लोकांना माहिती आहे की हे प्रकरण मी प्रत्यक्ष हाताळलं होतं, मग तिथनं मागणी येते की तुम्ही या विषयावरती आमच्याशी गप्पा मारा. आणि मग जेव्हा सुरुवात होते तेव्हा असं लक्षात येतं की त्यांना जे त्या सिरीजमध्ये दाखवलं आहे, त्या सिनेमामध्ये दाखवलं आहे ते त्रिकालाबाधित सत्य वाटतं. आणि खरं सांगायचं म्हणजे ते जे दाखवलं आहे ते मूळ प्रकरणाच्या 1% खरं नाही आहे. परंतु अशा गोष्टी त्याही वेळेला तितक्याच कमी जणांना माहिती होत्या. ते निवडण्यासाठी साधं गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय असते, सिक्युरिटी जनरल लेजर काय असतं, इथपासून सुरुवात केली असती. म्हणजे CR अनेक वर्ष बँकेत काम केलेले, अगदी आता नावं घेणं योग्य नाही होणार, मोठमोठ्या बँकेत मोठमोठ्या पदावरती केलेल्या लोकांना जेव्हा मी ह्याच्या संबंधी माहिती म्हणून विचारतो, कारण गाडीच्या ग्रुपमध्ये होते, ओळखीत अनेक लोक होते. मी डोंबिवलीत वाढलो, डोंबिवलीत तर काय बँकर्स लोकांची मांदेळी आहे. मला एका अत्यंत नामांकित बँकेत चीफ जनरल मॅनेजर लेव्हलच्या असलेल्या माणसांचं सांगितलं, नको ते प्रश्न नको ते विचारू, CIBलाही 1.5 मार्काच्या वर नसतं, कारण त्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्यक्ष काम केलेली लोकं नव्हती. त्यामुळे हर्षद मेहता प्रकरण तडीस लागलं का, त्यातनं लोकांना पैसे मिळाले का, तो कोर्टात म्हणजे हरला का, यापेक्षासुद्धा मला कॅपिटल मार्केट समजायला किंवा मला इकॉनॉमिक लेगिस्लेशन समजायला त्या प्रकरणाचा खूप उपयोग झाला, एवढा मी नक्की म्हणेन. आपण ज्याला वक्तृत्वाचा विषय कुठे आणतो त्याला वक्ता दश सहस्त्रेषु असं म्हटलं जातं, पण टिळक साहेब लाखामध्ये एक असे वक्ते आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला ते ज्ञात आहेत. तर हे तुम्हाला वक्तृत्व तुमच्यामध्ये आहे हे शाळेमध्ये कळलं, कॉलेजमध्ये कळलं, नक्की हे कधी तुम्हाला समजलं? खरं सांगायचं म्हणजे शाळेमध्ये मी यातलं काहीही केलेलं नाही. शाळेमध्ये उंची कितीही असली, म्हणजे मी 10वी झालो तेव्हा माझी उंची 4 फूट 1.5 इंचाच्या वर नव्हती, पण तरीही तहायात मी शेवटच्या अगदी नसलं तरी शेवटून 2ऱ्या 3ऱ्या अशाच बाकावर बसलो. आणि मागे बसून आपल्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींची, कारण तोपर्यंत अगदी जोशी हायस्कूलला सुद्धा 7वी नंतर वर्गात मुली असण्याची पद्धत सुरू झाली होती, टिंगल करणं, नकला करणं, म्हणजे त्यांना त्रास नाही, मी माझी करमणूक करत असे. वेळ प्रसंगी 2 तासाच्या मध्ये आपल्या ग्रुपमध्ये शिक्षकांची टिंगल करणं एवढंच माझं वक्तृत्व होतं. परमेश्वर कृपेने शाळेत मार्क बऱ्यापैकी पडत होते
आणि सगळे शिक्षक माझ्या आईवडिलांना ओळखत होते. माझ्या ताईचं शाळेमध्ये चांगलं नाव होतं, त्यामुळे मला शाळेतनं काढलं नाही. शाळेच्या जीवनात मी एकच वक्तृत्व स्पर्धा केली आणि तीही 7वीत असताना केली होती. झालं तर असं की पद्माताई साठे, PB साठे, त्या मला शिकवायला होत्या, आमच्या क्लास टीचर होत्या. आणि नेहमीप्रमाणे मी वर्गात बोलताना पकडला गेलो. म्हणजे बोलतो मी नेहमीच, पकडला क्वचित गेलो. त्यावेळेला पकडला गेलो आणि मग त्या मला म्हणल्या की आता इथं बोलतोस ना तर शिक्षा म्हणून एका स्पर्धेला जा. त्यावेळेला टिळकनगर शाळेमध्ये त्या स्पर्धा व्हायच्या. टिळकनगर शाळा घ्यायची नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ म्हणून आपल्याकडे होतं आणि ते अगदी बालवर्ग ते 11वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून स्पर्धा घ्यायचं. आणि त्यावेळेला ती स्पर्धा अशी उत्तेजनार्थच असल्यामुळे आणि स्थानिक पातळीवरतीच असल्यामुळे एका शाळेतर्फे कितीही विद्यार्थी आले तरी चालतील आणि म्हणून मी गेलो. तिथे मला बक्षीस मिळालं. पण शाळेनेही तेवढंच ठेवलं, मीही तेवढंच ठेवलं. कारण शाळेलाही मला शिक्षा म्हणून पाठवलं होतं, मलाही काही जाण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आधीपासून आमच्या शाळेतर्फे किरण जोग, अलकावटी जायचे, नंतरच्या काळातही ते जात राहिले. मला त्याचे काही फरक पडला होता, कारण मला कुठे जाण्याचा हौसच नव्हती. माझ्यामध्ये वक्तृत्व आहे हे हेरलेलं जे पहिलं व्यक्तिमत्व होतं जे मी शाळेत असतानाच, ते म्हणजे जसं मगाशी मी पद्माताई साठ्यांचा उल्लेख केला तसं अगदी अलीकडेच त्या काळामध्ये त्यांचं निधन झालं. त्या म्हणजे सुवी साठे मॅडम. बरोबर. सुदैवाने असं होतं, सुवी साठे मॅडमचं लग्न व्हायच्या आधीपासून माझे आईवडील त्यांना ओळखत होते आणि त्यांच्या सासऱ्यांकडे, अण्णा साठ्यांकडे मी आणि माझा मित्र शिरीष खटी अगदी पार 5वीपासनं 12वी तेपर्यंत अगदी मे महिन्याच्या सुट्टीत तरखडकर वगैरे इंग्रजी शिकायला जात असतो. आणि त्यांचा मुलगा आणि माझा धाकटा भाऊ पहिल्यापासून एका वर्गात. आणि त्यावेळेला डोंबिवली लहान होती, सगळ्यांना ओळखायचे. त्यांना कल्पना होती आणि त्याचं खरं कारण असं होतं, एरवी कितीही मस्ती केली तर त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की 1 ऑगस्टला आपल्याला सुट्या नसायच्या. बरोबर. परंतु लोकमान्य टिळकांविषयी प्रत्येक वर्गात त्या वर्गातल्या मुलांनी बोलायचं असं असायचं. आणि त्यावेळेला मी कधी मराठीत बोल, कधी हिंदीत बोल, कधी इंग्लिशमध्ये बोल असा प्रकार केला होता. आणि शाळेच्या ट्रिपमध्ये रात्री गप्पा हाणण्याच्या धंद्यात माझा हातखंडा होता आणि त्यामुळे त्यांनी ते खरं ओळखलं होतं. पण खऱ्या अर्थी माझ्या वक्तृत्वाला मला जाणीव करून देण्यात आली असेल किंवा काय म्हणू खतपाणी घातलं असेल तर ते मी 11वी-12वीत असताना झालं. एक तर तो आणीबाणीचा काळ होता. जून 1975ला आपल्याकडे आणीबाणी लागली आणि ती 77ला उठली. त्या काळामध्ये ठिकठिकाणी कॉर्नर मिटिंग आहे, आणीबाणी उठल्यानंतर सभाकर. या वेळेला तिथे मला संधी मिळण्याचं खरं कारण असं होतं की मी आताच्या माझ्या शरीराच्या आकारावर जाऊ नका, परंतु मी चटपटीत बोलू शकतो आणि वेळ आली पोलीस पकडायला चालले तर जोरात धावू शकतो, या भांडवलावरती बोलत असे. अशीच मी मुलुंड कॉलेजच्या गेट मीटिंगमध्ये, तेव्हा मी विद्यार्थी परिषदेच्या कामात होतो. माझे इथले जे सिनियर्स होते त्या 4 मुलींनी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये सत्याग्रह केला होता. आणि त्यावेळेला कॉलेजच्या वेळेला मुलुंड कॉलेज आजही स्ट्रिक्ट आहे, त्यावेळेला खूप स्ट्रिक्ट आहे. तुम्ही त्याचे विद्यार्थी आहात. आय कार्ड असल्याशिवाय कॉलेजात जाता येत नसे. हल्लीच्या काळात बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असल्याशिवाय जाता येत नाही, त्यावेळेला आय कार्ड लागायचं. अशा वेळेला मी कॉलेजच्या गेटवरती बोललो होतो आणि ते त्यावेळेचे प्रिन्सिपॉल डॉक्टर BG बापट, भगवान गजानन बापट, या माणसाने ते माझं भाषण ऐकलं. आणि नंतरच्या वर्षी 12वीला जेव्हा मी मुलुंड कॉलेजमध्ये गेलो तेव्हा त्यांनी नंतर एका आवाजावर, मी असं मित्रांबरोबर पुढे बोलत चाललो होतो आणि ते मागणं प्रिन्सिपल्स क्वार्टरकडनं प्रिन्सिपल्स ऑफिसला आले, ज्यांना मुलुंड कॉलेजचं प्रिमायसेस माहिती आहेत, त्याचं गणित आहे. त्यावेळेला त्यांनी येऊनला सांगितलं ह्या मुलाला बोला. आणि मग मात्र खऱ्या अर्थी माझ्या वक्तृत्वाला सुरुवात झाली. त्यामुळे माझ्या वक्तृत्वाचं श्रेय शाळेपेक्षा कॉलेजला जास्त आहे. आणि इथे थोडं उत्तर लांबेल, त्याची माफ करा, परंतु नाहीतरी गप्पा मारतो त्यामुळे थोडंफार मागे पुढं झालेलं चालेल. त्याचं खरं कारण सांगतो की बापट सरांच्या शिस्तीत वक्तृत्वाला सुरुवात झाल्यामुळे त्याच्याकरता किती मेहनत घ्यावी लागते ह्याचा मला खूप मोठा अनुभव आला. आणि आजही त्याची प्रॅक्टिस चालू ठेवल्यामुळे पुढे कदाचित इतकी भाषणं करू शकलो असेल. ती चांगली झाली वाईट झाली हे मी ठरवणं योग्य नाही, ते श्रोत्यांनी ठरवलं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जिथे कुठे मराठी चॅनल्स पाहिले जातात त्या सगळ्यांना चंद्रशेखर टिळक आणि अर्थसंकल्प हे इक्वेशन माहिती आहे. तर तसं म्हटलं तर सर्वसामान्य व्यक्तीकरता अर्थसंकल्प हा रुक्ष विषय आहे. मग त्या विषयाकडे जावं, त्याच्यावर बोलावं असं तुम्हाला कसं काय वाटलं? नाही, मी मगाचपासून सांगतो तसं की माझ्या आयुष्यातले सगळे जे पाथ ब्रेकिंग डिसिजन आहेत ते माझ्यावर लादलेले आहेत.
फक्त मग एकदा ती संधी किंवा त्याचं पोटेन्शियल मिळाल्यानंतर ते पोटेन्शियल ग्रॅब करण्याची मी मात्र एकही संधी सोडली नाही. तुम्ही जे मगाशी म्हणलात ना, ते अर्थसंकल्प हेही गणित तसंच आहे. म्हणजे हा विषय घेतला आहे आता मी बोलणारच असं मी ठरवलं आहे, असलं काही गणित नव्हतं. 1988 साली ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या प्रश्नाचं मी अनेकदा आधी उत्तर दिलं आहे, पण आपल्या विषयात तुम्ही आता विचारलं म्हणून याचं उत्तर देतो की 88 साली आपल्या डोंबिवलीमध्ये, कारण ते वर्ष हेडगेवार जन्मशताब्दीचं वर्ष होतं आणि त्यामुळे संघपरिवाराच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू होते आणि त्याच्यात आपल्या आणीबाणीच्या काळापासून जी सुरू झालेला ग्राहक संघ होता, त्याचं साने वगैरे मंडळी काम पाहत असत. तर त्या लोकांच्या असं मनामध्ये आलं की काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम केले पाहिजेत, वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम केले पाहिजेत. तर तोपर्यंत अर्थसंकल्पावर बोलण्याची मक्तेदारी नानी पालखीवालांची होती. ते इंग्रजीत बोलायचे, ते मुंबईत बोलायचे, ते ब्रेबॉर्न स्टेडियमवर बोलायचे. म्हणजे त्या सभेला जाणं हा एक मोठा प्रेस्टिज इश्यू असायचा. कळो न कळो तो जाऊन आला आहे म्हणल्यानंतर, म्हणजे तो जाऊन आला एवढंच कळायचं, कारण तो विषय आपल्याला कळण्याचं काही कारणच नव्हतं. असं ते सगळं वातावरण होतं. आणि मग तेव्हा ते ठरलं की आपल्या गावामध्ये तो कार्यक्रम करायचा. आणि मग ती जी काही आयोजनामध्ये ओळखीची माणसं होती, त्याच्यात व्यवस्थेच्या दृष्टीने असं ठरलं की 2 बाहेरची त्या क्षेत्राचा अभ्यास असलेली माणसं बोलवायची. पण जशी संघपरिवाराची पद्धत असते की आपल्यातल्या एखाद्याला मोठं करतात, संधी देतात. तर ते म्हणले बाकी काही नाही, याला विषय कळतो नाही कळतो माहिती आहे, पोरगं बोलतं चांगलं, 3 वर्ष कॉलेजमध्ये धुमाकूळ घातला होता, युनिव्हर्सिटी रेकॉर्ड आहे, गेट मीटिंग चांगल्या करतो. बरं तोपर्यंत मुंबई तरुण भारतमध्ये मी 2-3 वर्ष लेख मला लिहित असे. ती अर्थशास्त्राच्या विषयाशी होती आणि स्टॉक एक्सचेंजला लागल्यापासून माझे महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख यायला लागले होते. म्हणजे थोडंफार ह्याला कळतं, थोडंफार याला बोलता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आपला माणूस असल्यामुळे याला सांगता येईल तुला 2च मिनटं बोलायचं आहे. आणि तसंच सांगितलं होतं की तू सगळ्यात शेवटी बोलशील, 2 मिनटापेक्षा जास्त बोलायचं नाही, इथं मला तरी कुठं बोलायचं होतं. म्हणजे फारच उत्तम. परंतु संघाचा कार्यक्रम होता, जवळजवळ 700-750 लोक उपस्थित होते आणि ती गर्दी पाहून जी बाहेरची माणसं बोलावली होती त्यातले आधी मला सांगितलं होतं, एक जण म्हणला की नाही नाही तुला जरी आयोजकांनी सांगितलं, आम्ही आधी बोलत होतो तेव्हा आयोजकांशी ते बोलले होते की मी असं ज्याला अध्यक्षीय भाषण म्हणतो असं आपण, ती व्यक्ती पदाने खूपच मोठी होती. पण आम्ही जेव्हा हॉलमध्ये शिरलो, ती गर्दी पाहिली, बाजूला सगळी पॅक झालेले गॅलऱ्या पाहिल्या, तेव्हा ते म्हणले नाही मी आधी बोलतो, समारोप याला करू दे. दुसरे आधीचे जे वक्ते होते बाहेरचे बोलावलेले, ते म्हणले आधी त्यांनी आयोजकांशी बोलले, मला काहीच माहिती नव्हतं हे. त्यांनी म्हटलं तर मला 50-1 मिनटं तरी लागतील. ते बोलले काही नाहीत, पण 5च मिनटात ते थांबले. ह्यांचा अध्यक्ष भाषण झालं, पण संघाचा कार्यक्रम जे ठरल्याप्रमाणे तो 1.25 तास झालाच पाहिजे. म्हणजे आधीच्या चहापानापासून स्टेजवर येईपर्यंत मला सांगण्यात आलं तर 2 मिनटाच्या वर बोलायचं नाही. आणि मी जेव्हा बोलायला उभा राहत होतो तेव्हा मला सांगण्यात आलं की 45 मिनटापेक्षा कमी बोलायचं नाही. बरं एवढं 45 मिनटं बोलणं एवढं मी वाचलेलं नाही. बजेट, इकॉनॉमिक्स, फायनान्स हे काय आपले विषय नाहीत. आपल्याला सांगणारी माणसं होती ती दररोज आईवडिलांकडे येणारी होती, त्यामुळे नाही म्हणण्याची संधी नव्हती. त्यामुळे स्टॅटिस्टिक्सचा विशेष आधार न घेता, परंतु गाडीच्या ग्रुपमध्ये होणाऱ्या चर्चा, दररोज अनंत पेपर वाचायची असलेली सवय आणि अर्थशास्त्रावरती लेख, आर्थिक विषयांवरती म्हणून अर्थशास्त्र म्हणणं चुकीचं आहे, त्यामुळे करंट इकॉनॉमिक इश्यूजवरती लेख लिहायची सवय असल्यामुळे मी त्याच्यावरती बोललो. परमेश्वर कृपेने अर्थसंकल्पावरती बोलण्याचा तोपर्यंतचा जो एक पॅटर्न किंवा ढाचा होता त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं झालं असेल आणि मग त्यातनं ती सुरुवात झाली. आणि एकंदरीतच अर्थसंकल्पला जोडून आर्थिक विषय, त्याला जोडून गुंतवणूक विषय, असं जे गणित 1988 साली सुरू झालं, आज आपण जून 2021मध्ये आहोत, म्हणजे जवळजवळ 33-34 वर्ष ते गणित आता चालू आहे. तुम्ही आता सांगितलं की ते बजेटचं पहिलं भाषण कसं झालं, ते बॅकग्राऊंड तुम्ही सांगितलीत. पण त्याच्या पण थोडं अगोदर जाऊया की कॉलेजच्या काळामध्ये तुम्हाला अनेक बक्षिसं मिळाली होती, युनिव्हर्सिटी लेवलला अनेक स्पर्धा तुम्ही गाजवल्या होत्या, किंबहुना ती पार्श्वभूमी या ठिकाणी उपयोगी पडली असेल, तर त्या स्पर्धांबद्दल थोडंसं सांगा. चांगल्याच स्पर्धा गाजवल्या. म्हणजे गमतीने मी आता जेव्हा मागे वळून बघतो माझ्या स्वतःच्याच आयुष्याकडे, तेव्हा हल्लीचा शब्द वापरायचा झाला तर मी अख्खा बॅकलॉग भरून काढला असं झालं की 3 वर्षामध्ये मी जवळजवळ 28 स्पर्धात बोललो आणि त्याच्यात 25 पहिली पारितोषिकं मिळाली.
आणि ही FY SY TY BCom एवढंच, म्हणजे 78 ते 80. नंतरच्या काळात MCom करत असताना, LLB करत असताना हे जर करून आपण बक्षिसं धरली तर ती जवळजवळ 40च्या पुढे जातात. रेकॉर्ड हो, म्हणजे अगदी तो युनिव्हर्सिटी रेकॉर्ड तसाही आहे माझा आणि अजून अबाधित आहे सुदैवाने. आणि ती केवळ मराठीमध्ये होती अशातला भाग नाही. मराठीत बोललो, हिंदीत बोललो, विशेषतः पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळात इंग्लिशमध्ये बोललो. अगदी म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल लेव्हलच्याही स्पर्धांमध्ये मी बोललो आणि जिंकलो. आणि मी मगाशी म्हटलं तसं याच्यामध्ये आमचं मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, त्याचे 3ही प्रिन्सिपॉल माझ्या कारकिर्दीत जे होते, डॉक्टर बापट सर असतील, म्हात्रे सर असतील, ओक सर असतील, आमच्या मराठीच्या कीर्तिकर मॅडम असतील, आणि त्याच्या बरोबरीने मला इकॉनॉमिक्स ज्या शिकवायच्या आणि मराठी महामंडळाच्या प्रमुख होत्या माझ्या सिनियर कॉलेजमध्ये असताना, अशा भिडे मॅडम असतील, या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि अक्षरशः विशेषतः बापटांनी जेव्हा मला हातात घेतलं त्यावेळेला त्यांनी माझ्याकडनं जो सराव करून घेतला, म्हणजे मला पहिला त्यांनी जेव्हा इंटरॅक्शन झाली, हा प्रसंग मला सांगावासा वाटतो. आणि म्हणजे जो मगाचपासून तुम्ही टर्निंग पॉईंट हा शब्द वापरताय ना, तर माझ्या आयुष्यातला ज्याला खऱ्या अर्थी आपण टर्निंग पॉईंट म्हणू तो आहे. बापट सरांनी तेव्हा मी मगाशी सांगितलं की त्या प्यूनला सांगितलं की ह्या मधल्या चेक्सच्या शर्टला मुलाला घेऊन ये केबिनमध्ये. बापट सरांनी केबिनमध्ये बोलावणं हे फार टेररचं काम होतं. म्हणजे आयदर ते आय कार्ड जप्त करायचं किंवा ते आईवडिलांना बोलव असं सांगायचं. आणि आमचे आईवडील काय माझ्यासाठी आले नसते. शिक्षकांनी आईवडिलांना बोलावलं म्हणजे आपला मुलगा चुकला, त्याची ठाम विश्वास असलेली जी पिढी होती आणि त्याचे काय म्हणू एकदम भरभक्कम प्रतिनिधी आमचे आईवडील होते. त्यांनी मला गेल्या असं विचारलं, चंद्रशेखर टिळक तुम्ही का? म्हटलं हो. गेल्या वर्षी कॉलेजच्या गेट मिटिंगमध्ये बोललात ते आपणच का? म्हणजे एकीकडे इगो सुखावत होता की मी एवढंच चांगलं बोललो की वर्षानंतर या माणसाला माझं नाव आणि आवाज दोन्ही माहिती आहे, कॉलेजतर्फे बोलाल का? आणि मी असं म्हटलं की बोलेन, तुम्ही संधी दिली तर, पण ह्याच्या आधी मी काही असलं केलेलं नाही. त्यांनी जो काही माझा जरा फुगावरती गेला असेल तो असा दाणकण खाली आणला. नाही म्हणले ते कळतंच आहे, तुम्ही याल का विचारलं, बाकीचं तर पुढचं मी सांगणार आहे ते करायचं. सांगून आज खोटं वाटेल, म्हणजे आजचा काळही बदलला आहे, मी नाकारत नाही. मी हे सांगतोय हे 77-78चं आहे, आज आपण 2021मध्ये आहोत. पण तुम्हाला खोटं वाटेल की मी जेव्हा रानडेला गेलो, त्या काळची अत्यंत गाजलेली स्पर्धा पुण्याची, 4-4, 5-5 दिवस स्पर्धा चालायची, कमीत कमी 500-550 विद्यार्थी त्याच्यामध्ये भाग घ्यायचे. माझं त्यावेळचं भाषण त्यांनी वेगवेगळ्या वेळेला मला 35 वेळा लिहून काढायला लावलं होतं, बदल करून. तुम्ही मगाशी आपल्या दुसऱ्या विषयावरती हे कार्यक्रम रेकॉर्ड करायच्या आधी चर्चा झाली तर तुम्ही गाण्याविषयी बोललात. लोक गाण्याविषयी रियाज करतात हे लोकांना माहिती असतं. आज सांगून खोटं वाटेल लोकांना, पण त्यावेळेला अक्षरशः उच्चारांचे रियाज त्यांनी माझ्याकडनं करून घेतले. म्हणजे कॉलेजची किंवा युनिव्हर्सिटीची शेवटची परीक्षा झाली की तरीही मला कॉलेजला 2 तास जायला लागायचं. अख्ख्या वर्गामध्ये सगळे बाकं बाजूला केलेली असायची, वरती पंखा, खालती मी. ते जाताना सांगून जायचे, हां आता मी परत येतो अर्धा पाऊण तासाने, तोवर ज म्हण, तोवर श म्हण, तोवर ळ म्हण, तोवर च म्हण. म्हणजे ज्या आद्याक्षरांचे उच्चार आपल्या मराठीत एकापेक्षा जास्त तऱ्हेने होतात, मग हे एखादा आठवडा झालं किंवा आज हे 1 तास झालं, तुला वेळ आहे का अजून? हो आहे. मग आता समजा मी ळची पहिल्या तासात प्रॅक्टिस केली आहे, तर ते म्हणायचे आता ळ असलेले शब्द म्हण. मला कंटाळा यायचा हो की आपल्याला यश मिळालेलं आवडतं, भाषण करायला आवडतं, भाषणासाठी एक वेळ पुस्तक वाच म्हणले, म्हणजे हे कशात काय नाही ना आपले प्रयत्न करत राहायचे, याला काही अर्थ नसतो ना. पण त्यातनं मग एक गोष्टी लक्षात यायला लागल्या की ळ हे अक्षर चंद्रशेखर टिळकसारखं चाळशी आहे. ते स्वतःवरती जोर नाही घेत. ते जेव्हा शब्दाच्या शेवटी येतं तेव्हा ते आधीच्या शब्दावर जोर टाकतं. म्हणजे बाळ म्हणला तर तो बावर जोर टाकतो, टिळक म्हणलात तर तो मध्ये येतो, त्यामुळे तो त्याच्यानंतरच्या अक्षरावर जोर टाकतो, म्हणजे क वर टाकतो. आणि मग ते झाल्यानंतर हसून मला म्हणले, ते तुझ्या आडनावात ळ आहे आणि तू जे आडनाव लावतोस ते ज्या नावासाठी प्रसिद्ध आहे त्यांच्या नावामध्ये ळ आहे, त्यामुळे निदान तुला हे आलं पाहिजे. मला अजून आठवतं की असं प्रयत्न केले, स्पर्धा जिंकून आलं. रानडेला मला फर्स्ट प्राईज आहे. रानडेच्या हिस्ट्रीमध्ये मी ज्या मार्जिननी जिंकलो आहे त्या मार्जिननी कोणी जिंकलेलं नाही.
मला हे सगळं नंतर कळलं. रानडे जिंकण्याचं काय महत्त्व असतं हे बोंबलायला मला माहितीच नव्हतं. त्यावेळेला रामभाऊ म्हाळगी आपले खासदार होते. ते रिझल्ट लागल्यानंतर ते बक्षीस समारंभाला होते. दुसऱ्या दिवशी मी येत होतो, ते रात्रीच्या गाडीने परत आले आणि माझे वडील जनसंघाच्या कामात होते त्यावेळेला. त्यांनी घरी येऊन सांगितलं, अहो तुमचा मुलगा रानडे जिंकला. तोपर्यंत आमच्या घरच्यांनाही कल्पना नव्हती रानडे जिंकलं म्हणजे काय असतं. त्यांनी महत्त्व सांगितलं होतं. पण आज मागे वळून पाहताना असं की आता रानडे जिंकल्यानंतर मला असं वाटलं की आता तरी बापूट सर चांगलं सूड बोलतील. ते मला म्हणले, लक्षात येतं आहे का मी मुळा की हे सुरुवात आहे, आता या विषयाचं वाचत जायचं बरं का. आणि कदाचित तिथे कुठेतरी ती नीव असेल. कारण रानडेही मी जिंकलेली पहिली महत्त्वाची स्पर्धा आणि त्याच्या वादविवादाचा विषय होता भारताचे आर्थिक नियोजन फसले आहे. आणि मी विषयाच्या विरुद्ध बाजूने बोललो होतो, कारण मी टीममधला ज्युनियर मेंबर होतो. आता तुम्ही जे आता म्हणालात की तुम्हाला वक्तृत्व स्पर्धांमध्ये जबरदस्त यश मिळालं, पण वक्तृत्व स्पर्धा आणि लोकांसमोर भाषणं करणं हे दोन वेगळे पॅटर्न. अगदी बरोबर आहे, पूर्णपणे. तुम्ही ज्यावेळेला वक्तृत्व स्पर्धांमध्ये यश मिळवलं आणि नंतर तुम्ही प्रत्यक्ष बजेटवरती बोलायला सुरुवात केली, तर ती सुरुवात 88मध्ये मगाशी म्हणालात त्या कार्यक्रमापासून सुरुवात झाली हे आहे. आणि नंतर मग डोंबिवलीकरांचा सुरुवातीला प्रतिसाद कसा होता? प्रतिसाद संमिश्र होता आणि त्यात गैर काही नाही. शेवटी काय असतं, असं एखाद्या नवीन विषयावरती जेव्हा अशी नियमितपणाने व्याख्यानं सुरू होतात, याच्यामध्ये तीनही घटक महत्त्वाचे असतात. तो विषय महत्त्वाचा असतो, तो वक्ता महत्त्वाचा असतो आणि तो आयोजकही महत्त्वाचा असतो. कारण आपल्या डोंबिवलीचं तर ते वैशिष्ट्य पहिल्यापासूनच आहे की आपल्या डोंबिवलीमध्ये काही काही संस्था त्याही काळात अशा होत्या, आजही संस्था अशा आहेत की त्या संस्थेचा म्हणून एक ऑडियन्स असतो. बरोबर. म्हणजे त्या संस्थेने बजेटवर भाषण ठेवलं तरी तो ऑडियन्स येणार आहे, त्या संस्थेने गाण्याचा कार्यक्रम ठेवला तरीही तो ऑडियन्स येणार आहे, त्या संस्थेने भजन महोत्सव ठेवला तरीही तो ऑडियन्स येणार आहे, आणि उद्या त्यांनी लावणी महोत्सव ठेवला तरी ते ऑडियन्स येणार. मी त्या संस्थेचं वैशिष्ट्य सांगतोय, मी नावं नाही ठेवत आहे कोणाला. काही त्या विषयाचा ऑडियन्स असतो आणि काही हा त्या वक्त्याचा ऑडियन्स असतो. मी ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये बजेटला सुरुवात झाली, त्याच्यामध्ये पहिली 5 वर्ष मला फारसा विचार करावा नाही लागला. कारण मुळात या विषयात मीच बोलू शकेन की नाही मला खात्री नव्हती, मी बोलू शकेन की नाही लोकांना खात्री नव्हती. त्यामुळे जे काय पहिल्या वर्षी जेवढा मॉब आला तेवढा साहजिक दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी नव्हता. परंतु ग्राहक संघाने जेव्हा पहिली 5 वर्ष माझा कार्यक्रम केला त्यावेळेला त्यांचा ऑडियन्स होता. बरं, या विषयाला 75-80 लोक आले तरीसुद्धा पुष्कळ झाले, अशीच परिस्थिती होती. नंतरच्या काळामधली काही वर्ष, जवळजवळ 12-13 वर्ष जेव्हा ग्राहक संघ थांबला की हा विषयावर आता आम्ही नाही कार्यक्रम करणार, कारण तोपर्यंत यावरती बोलता येतं असे अनेक वक्ते संस्था तयार झाल्या होत्या. पण हा उपक्रम चांगला आहे म्हणून ग्राहक संघ थांबल्यानंतर रोटरी क्लबने काही वर्ष तो कार्यक्रम केला, जवळजवळ 12-13 वर्ष केला. आणि जेव्हा रोटरी क्लबचेही नंतर आपल्या गावामध्ये बरेच भाग झाले, त्यावेळेला 2-3च क्लब होते, आता 15-16 क्लब आहेत. त्यामुळे जो क्लब माझा कार्यक्रम करत असे त्यांचं काही प्रमाणात विभाजन झालं आणि त्यामुळे त्यांनी त्या क्षणाला मला कार्यक्रम करता येणार नाही असं सांगितलं. आणि तेव्हापासून गेली अनेक वर्ष टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माझा कार्यक्रम करतो आहे. त्यामुळे 75-80-100 डोक्यावरनं पाणी 125, म्हणजे मला सुरुवातीला आंबेडकर हॉल पुरायचा, नंतर एव्हरेस्ट हॉल पुरत असे, नंतर शुभमंगल पुरत असे, नंतर सर्वेश पुरत असे. पण आता मला टिळकनगर शाळेचं ग्राउंड पुरत नाही, ही वस्तुस्थिती झाली. ह्याच्यात जेवढं माझं वक्ता म्हणून यश आहे तेवढंच आयोजकांचं यश आहे आणि तेवढंच त्या विषयाचं यश आहे. कारण काळाच्या ओघामध्ये आर्थिक विषयांकडे बघणारा ऑडियन्स बदलला. आणि माझं असं नाही मी सांगत, तुम्ही जेव्हा एखाद्या वेगळ्या विषयावरती सुरुवात करता बोलायला त्यावेळेला तुम्हाला तुमचा ऑडियन्स हा निर्माण करावा लागतो. आणि जेव्हा मी म्हटलं तसं की भले 88 साली 2 मिनटं बोलायचं आहे, आयोजकांना नाही म्हणता येणं शक्य नाही कारण घरी नाही तर जेवायला घालणार नाहीत, म्हणून जरी हो म्हणलं असलं, नंतर मी म्हटलं सुरुवातीला म्हटलं तसं एकदा ते केल्यानंतर त्याचं पोटेन्शियल जर लक्षात आल्यानंतर सोडणारा मी माणूस नव्हतो. तेवढी कॅपिटल मार्केटची वृत्ती माझ्यात आली होती नंतर. त्यामुळे मला या विषयाचं पोटेन्शियल कळलं होतं आणि देन आय सेड की नाही मला स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. आणि आज अभिमानाने मी सांगेन, मी मगाशी म्हटलं तसं याच्यात माझ्या इतकाच माझ्या आयोजकांचा हातभार आहेच. आता माझं डोंबिवली पुरेसं म्हणायचं झालं तर टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी इतकं ट्युनिंग जमलेलं आहे
की त्यांचा दिवाळीच्या दिवशीच फोन येतो, यंदा बजेटची तारीख कळली आहे का, म्हणजे काय ती शाळा बुक करायला बरं. त्यामुळे एक दोन कार्यक्रम असे झाले. आता करोनाने सगळीच गणितं बदलली, ही गोष्ट वेगळी, त्याला त्यांचाही दोष नाही, माझाही दोष नाही. परंतु केवळ खालचं ग्राउंड बदललं असं नाही, आजूबाजूच्या गॅलऱ्याही भरल्या. जेव्हा माझं अंदाजाने 2000वे भाषण होतं त्याला जवळजवळ 1200च्या पुढचा ऑडियन्स होता. त्यामुळे विषयाचा ऑडियन्स असतो. आणि दुसरं काय झालं तोपर्यंत माझ्या सुदैवाने, की जसं हे अर्थसंकल्पावरती मी बोलत होतो, तर एवढं अर्थसंकल्पावरती बोलणारीही आपल्याकडे एक वक्त्यांची फौज आहे. माझं असं झालं, मी अर्थसंकल्पावर बोलतो, मी आर्थिक घटनांवरती बोलतो, मी गुंतवणुकीवरती बोलतो. कारण 88ला मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लागल्यानंतरच्या काळामध्ये ती हर्षद मेहताची सुरुवातीची फेज होती. म्हणजे जसं करोनाने आता आपल्याला औषधांपर्यंत आणलं आहे, तसं हर्षद मेहताने बाजार तुमच्यापर्यंत आणला होता. आणि मी स्टॉक एक्सचेंजमध्येच काम करतो म्हणजे तर मलाही विषय समजून घ्यायचा होता. मग आपल्याला कोणासाठी तरी आपण लिहितो आहे, कोणासाठी तरी आपण बोलतो आहे म्हटलं की तुमच्याही कन्सेप्ट क्लिअर होत जातात, तुम्ही अभ्यास करता. आणि या काळामध्ये सकाळचं जे सकाळ पेपर आहेत त्यांचं अर्थमंथन नावाचं साप्ताहिक सुरू झालं होतं. आपल्या महाराष्ट्रातलं मराठीतलं ते पहिलं आर्थिक विषयाला वाहिलेलं साप्ताहिक. आणि त्यामुळे ते त्या साप्ताहिकाच्या सर्क्युलेशन वाढण्याच्या दृष्टिकोनातनं अर्थमंथन व्याख्यानमाला भरवत असत. त्यामुळे मी अक्षरशः उभा आडवा महाराष्ट्र त्या काळात फिरलो आहे. आणि त्यावेळेचा मीडिया ही फार सहिष्णू होता. आज जर समजा तुम्ही या पेपर करता बोलताय म्हणलं तर बाकीचे पेपर तुमच्या भाषणाचा रिपोर्ट छापत नाहीत. अलीकडच्या काळामध्ये तर एकदा जर ठरला हा माणूस नको तर त्याचं नावही छापत नाहीत, असे आपण प्रसंग पाहिलेत. परंतु त्या काळात तसं नव्हतं. फार तर ते एकदाच त्या आयोजकाचा करतील, पण तो विषय पोचवायचे. यातनं डोंबिवली बाहेरही अर्थसंकल्प, आर्थिक आणि गुंतवणूक या विषयावर मी बोलतो हे कळलं. आणि नंतरच्या काळामध्ये त्यामुळे ही जी निरनिराळी दूरदर्शनसारखी माध्यमं आली त्याच्यातनंही माझं नाव पोचलं. त्यामुळे आता वक्त्याचं नाव माहीत नसणं असा प्रकार माझ्या बाबतीत कमी झाला, पूर्णपणे थांबला असं मी म्हणणार नाही. तुम्ही डोंबिवलीमध्ये बोलला, डोंबिवलीकर तुम्हाला ओळखत होते, पण तुम्ही तेवढ्याच ताकदीने भाषण दादरमध्ये केली, विले पार्ले, बोरिवली, माझ्या माहितीप्रमाणे पार्ला हे तुमचं अगदी असं महत्त्वाचं ठिकाण आहे की जिथे गर्दी असतेच प्रचंड प्रमाणावरती. तसं पुण्याला आणि सांगलीला पण झाली. मग हे कसं काय शक्य झालं? नाही, दोन गोष्टी. मी म्हटलं तसं महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि इतर सगळे पेपर्स आणि मीडियावरती माझं बोलणं आणि मुळात तोपर्यंत माझी विषयावरती होत गेलेली ग्रीप. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की तो फायदा का तोटा मला माहिती नाही, परंतु माझ्याकडे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स यातली कुठचीही प्रोफेशनल डिग्री नाही. मी मगाशी म्हटलं तसं मी CA नाही, मी कॉस्ट अकाउंटंट नाही, मी कंपनी सेक्रेटरी नाही. इकॉनॉमिक्सवर बोलायचं तर मी BA इकॉनॉमिक्स नाही, मी MA इकॉनॉमिक्स नाही, मी PhD इन इकॉनॉमिक्स नाही. मी जर काही असेन तर मी या पूर्णपणाने पुस्तकाच्या व्यतिरिक्त आहे, कारण मी पुस्तकं शिकलेलोच नाही. आणि बहुतांश श्रोते हे असे असतात. त्यामुळे या विषयावरती इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापकांनी बोलायची आपल्याला सवय होती. म्हणजे तुम्ही प्राध्यापकात त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका, परंतु प्राध्यापक जसा त्याच्या क्षेत्रात मुरत जातो तसतसा तो दुर्दैवाने जास्तीत जास्त पुस्तकी होत जायचा तो काळ होता. आणि 91 नंतर काय झालं, आणि त्या काळात ते परवडणारं होतं कारण आपलं अर्थकारणही तसं स्टॅटिक होतं. पण 91 नंतर जेव्हा आर्थिक सुधारणा सुरू झाल्या तेव्हा ही सगळीच गणितं मुळापासून बदलायला लागली. माझ्या सुदैवाने काय झालं, मी प्राध्यापक नव्हतो, मी त्या क्षेत्रात काम करणारा व्यावसायिक होतो, कर्मचारी होतो. मग मी कुठच्याही कॅडरमध्ये असेल पण मी तिथे काम करीत होतो. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणारा माणूस त्यातला बदल पाहतो म्हटल्यानंतर तुमची बोलण्याची भाषा, परिभाषा बदलते. आणि मला ही पुस्तकी बॅकग्राऊंड नसल्यामुळे मला माझा जर विषय पोचवायचा असेल तर साहजिक मी माझ्या क्षेत्रातली, या क्षेत्राच्या बाहेरची उदाहरणं देण्यावाचून माझ्याकडे गत्यंतर नव्हतं. कारण अगदी उदाहरण देतो की जो MA इकॉनॉमिक्स आहे त्यांनी जर उद्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावर बोलायला सुरुवात केली तर तो SLR, CLR, M1, M2, M3 करतो. माझ्यासारख्या मुलाला ते M1, M2, M3 काही कळत नाही. तर माझ्या श्रोत्याने मी काय सांगतो, हे झालं ना म्हणजे लिक्विडिटी वाढेल. लिक्विडिटी वाढली तर व्याजदर काय, ते लोक म्हणले हा आपल्या भाषेत बोलतो. बोंबलायला माझा प्रॉब्लेम असा होता, मला त्या परिभाषेत बोलताच येत नाही. म्हणजे जे माझं वैगुण्य होतं ते माझं वैशिष्ट्य ठरलं, ही परमेश्वर कृपा. आणि मग त्यातनं दुसरं असं झालं की अनेकांना कदाचित इकॉनॉमिक्समध्ये काम करायची सवय असेल, अनेकांना कदाचित फायनान्समध्ये काम करायची सवय असेल,
पण अनेकांना इन्व्हेस्टमेंटमध्ये काम करायची सुरुवात नव्हती आणि नंतरच्या काळामध्ये लोकांना इन्व्हेस्टमेंटवरती जास्त होतं. मग इन्व्हेस्टमेंट फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ बजेट, ही संपूर्ण चेन एक हाती मी सांभाळू शकलो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सेबीमध्ये काम करतो, NSDLमध्ये काम करतो, याचा एक वारा असतो. आणि तिसरा मुद्दा, त्यामुळे ना मी जॉग्रॉफीचं बंधन पाळलं, ना मी भाषेचं बंधन पाळलं. बरं, बोलण्याची हौसच असल्यामुळे माझ्या बोलण्याच्या स्टॅमिनाविषयी प्रश्न नव्हता. त्यामुळे नानी पालखीवाला जर एकदाच बजेटवर बोलत असतील तर बजेटच्या काळात एका दिवसात मी 7 पेक्षा जास्त लेक्चर्स केलेली आहेत. शेवटी धिस क्वांटिटी काउंट्स, कारण तोपर्यंत तुमचा ऑडियन्स निर्माण होतो. हे असे ते सगळे घटक एकत्र आले, काही अनवधानाने आले, काही प्रयत्नपूर्वक जुळवून आणले. बजेटवर आपण जे ऐकलेलं आहे गेल्या 30-40 वर्षांमध्ये की ॲडव्होकेट नानी पालखीवाला त्याच्यावर बोलायचे. नंतर आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे की बजेटवर बोलणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टर गंगाधर गाडगीळ, त्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर DR पेंडसे, डॉक्टर वसंत पटवर्धन, ही सगळी नावं आपल्याला ज्ञात आहेत. पण कारणं काही असतील, ह्या लोकांनी एका ठराविक काळानंतर बजेटवर बोलणं बंद केलं. तुम्ही 33-34 वर्ष बजेटवर महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये बोलताय आणि अजूनही गर्दी तितकीच असते. त्याच्यामध्ये नक्की गमक काय आहे, कसं शक्य झालं? गमक असं काही नाही. कदाचित मला वक्ता म्हणून माझी स्वतःची ओळख टिकवून ठेवण्याच्या प्रेमात मी पडलो असेल आणि तसं त्यांना पडावं असं वाटलं नसेल. कारण ते त्यांच्या क्षेत्रामध्येच हस्ती होते. जर तुम्ही गाडगिळांचं नाव घेतलं तर इकॉनॉमिक्स किंवा इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स म्हटलं तरी गाडगिळांचं नाव आजही श्रेष्ठ आहे. साहित्यिक म्हणून घेतलं तरी गाडगीळ श्रेष्ठ आहेत. DR पेंडसे किंवा दरा पेंडसे हे नाव जर घेतलं तर ते टाटा ग्रुपचे मुख्य सल्लागार ह्या फेमस आजही आहेत. आता त्यांची कारकीर्द संपून इतकी होती वयोमानाने. बरोबर. तसं माझ्या मागे नव्हतं, पहिला भाग. आणि दुसरा भाग कदाचित असं असेल की त्या काळामध्ये आत्ताच्या इतकी प्रसारमाध्यमं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हते. शेवटी एका विशिष्ट वयानंतर तुम्ही फिजिकली किती काळ फिराल याला एक मर्यादा असते. मग शेवटी माणसाला ठरवावं लागतं प्रायोरिटीमध्ये की मला हे करायचं आहे की हे करायचं आहे. मी वयाने त्यांच्यापेक्षा खूप पुढच्या पिढीचा असल्यामुळे मला ह्या प्रसारमाध्यमांचा फायदा झाला. मी एकदा चॅनल स्टुडिओमध्ये जाऊन बसल्यानंतर मी कुठेही पोचू शकतो. आणि तरुण वय माझ्याकडे असल्यामुळे, तोपर्यंत ट्रान्सपोर्टच्या संधी वाढल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक्स, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट ही क्षेत्र त्या काळात मर्यादित होती. आता ती टायर 2, टायर 3 सिटीपर्यंत गेल्यामुळे मला ते कंटिन्यू ठेवता आलं. आज पुन्हा वेगळ्या अर्थी आपण त्या क्षेत्राकडे जातो आहे की गेली वर्ष, सव्वा वर्ष करोना असल्यामुळे आता हे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. मग अशा वेळेला ज्याला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ॲडॅप्टेबिलिटी करता आली आणि त्याच्यात सातत्य ठेवता आलं आणि मग त्याच्यामुळे लोक तुम्हाला सातत्यानेही ओळखतात. नाही, आपण सांगितलं शेखरला शक्य असलं तर येईल, यातनं तिकडनंही डिमांड येते. मी गमतीने आपल्याला नेहमी म्हणतो तसं की बोलायची हौस आहे. त्यामुळे तसंही माझ्या घराबाहेर बोर्ड लावलेलाच आहे, तोंड भाड्याने मिळेल म्हणून. फक्त लक्षात घ्या, तोंड भाड्याने मिळेल म्हणले, डोकं भाड्याने मिळेल म्हणलेलं नाही. नाही, लोकांची टेस्ट बदलते. लोकांचं जे व्ह्यूज असतात टी व्हीवर बोलणाऱ्या लोकांकडे बघण्याचे किंवा त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या बदलत जातात. पण तुम्ही 33-34 वर्षामध्ये 3-4 पिढ्या बदलल्यात, पण तुम्ही तसेच बोलत राहिलात त्याच जोशामध्ये किंवा जोमाने, त्याच ताकदीने. मग त्याच्याकरता काय वेगळं केलं? या प्रश्नाचं उत्तर देताना एक मुभा मागतो तुमच्याकडे. या प्रश्नाचं उत्तर नक्की देतो. फक्त हे उत्तर देताना मी चंद्रशेखर टिळक आहे हे विसरून उत्तर देतो. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही म्हणलात तुम्ही तसेच बोलत राहिलात, हा शब्दप्रयोग तितकासा बरोबर नाही. हां, मी त्या सातत्याने बोलत राहिलो अशा अर्थी तसेच बरोबर आहे. परंतु मी तसंच नाही बोलत राहिलेलो. याचं कारण सांगतो की अगदी एका वर्षभरात, त्यात उदाहरण घेऊ की आत्ता 1 फेब्रुवारी 2021ला बजेट डिक्लेअर झालं आणि त्याच्यानंतर अगदी या करोनाच्या काळातही जरी अगदी ऑनलाईन सेशन्स झाली, फक्त 2 मी इन पर्सन सेशन्स केले, तरीसुद्धा मी 48 सेशन्स केली बजेटवरती. आणि अभिमानाने म्हणा, अहंकाराने म्हणा, गर्वाने म्हणा, स्पष्टवक्तेपणाने म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, विशेषण तुम्ही लावा. आय कॅन व्हाउच की माझं एक भाषण दुसऱ्या भाषणासारखं छापाचा गणपती नसतं. म्हणजे करिअरच्या सुरुवातीला नोट्स काढली आहेत आणि तीच वही घेऊन मी वर्षानुवर्ष पाटीलकी केले असं माझ्या बाबतीत झालेलं नाही. त्याचं कारण असं आहे, माझ्या बजेटच्या सुरुवातीच्या काळामध्ये अक्षरशः मी एक भाषण करून येतानाच
माझ्या नोट्स फाडून टाकत असे, त्या रात्री पुन्हा नव्याने बजेट भाषण वाचण्यापासून मुद्दे काढत असे. यातनं सवय अशी झाली की दररोज वेगळी उदाहरणं, कारण तोपर्यंत सकाळी पेपरमध्ये काहीतरी वाचलेलं असायचं. ज्या गावात गेलो आहे तिथे आपल्याला आधी प्रश्न विचारलेले असायचे. म्हणजे जे आज मी ऑनलाईन सेशन घेताना चॅट बॉक्समध्ये जो मेसेज येतो त्याचा रिप्लाय ताबडतोब देऊ शकतो, खरं म्हणजे ही सवय मी तेव्हापासून ठेवली. आणि त्याचबरोबर दुसरा माझा फायदा असा झाला की आधी स्टॉक एक्सचेंज असेल, मग सेबी असेल, मग ब्रोकिंग फर्म असेल, मग NSDL असेल, यामुळे मला पॉलिसी मेकिंग आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन या दोन्हीचं कडे काम करायची संधी मिळाली. आणि जेव्हा मी गुंतवणुकीवर बोलायला गेलं, माझ्या आयुष्यात जाणीवपूर्वक जर कुठचा विचारपूर्वक जे मगाचपासून हे घडलं कसं ते हे घडवून आणलं की गुंतवणुकीवर बोलताना मी असं ठरवलं होतं की धोरण लोकांपर्यंत पोचवेल आणि लोकांच्या अडचणी धोरणापर्यंत पोचवेल आणि माझ्या पोस्टचा त्याच्यासाठी उपयोग करेन. बस ही भूमिका मी आर्थिक विषयांवरती आणि बजेटवरती देतो. आणि दुसरं तसंच बोलत राहिलो याच्यामध्ये फीचर म्हणून बरोबर आहे, कंटेंट म्हणून चुकीचं आहे. म्हणजे कसं सांगतो, तसंच म्हटलं ना की असं होतं की आपल्याला माहिती असतं की लोकसत्ता म्हणजे काय म्हणेल, महाराष्ट्र टाइम्स म्हणजे काय म्हणेल, सकाळ म्हणजे काय म्हणेल, ABP माझा म्हणजे काय म्हणेल, प्रसन्न जोशी म्हणजे काय म्हणेल, कारण तो इंटरप्रिट करतो, तो न्यूज नाही देत. आणि मी म्हटलं मला काही राजकीय रंगसंगती नाही, मी कुठच्याही मीडियाशी बांधील नाही. माझा मीडिया, माझ्या तोंडाचा जो मीडियम मला चालवायचा आहे त्याला ओनर कोण नाही, माझं डोकं हे ओनर आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणतो, बाबा रे हे असं घडलं आहे, हे असं होऊ शकतं. त्यामुळे ते रंगसंगती विरहित असल्यामुळे हा पॅटर्न मी कंटिन्यू ठेवला, कारण आय नो इट इज माय USP. आणि आज तुम्ही जे म्हणलात हजारो लोक येतात, डोंबिवलीत येतात, पार्ल्यात येतात, सांगलीत येतात, सोलापूरला येतात, कोल्हापूरला येतात, बेळगावला येतात, बंगलोरला येतात, इंदूरला येतात, दिल्लीत येतात, मला IIM मुंबई ही बोलावतं, IIM श्रीनगर ही बोलावतं. याचं कारण आहे दे नो की हा माणूस गुगलवर असलेली माहिती देणार नाही, हा माणूस राजकीय रंगसंगती घेऊन देणार नाही. आणि वेळ आल्यानंतर, विशेषतः आता रिटायर झाल्यानंतर जास्तच, हा मनुष्य खरं सांगायला कचरणार नाही. आणि मला स्वतःला, मला जर एखादी गोष्ट येत नसेल तर आजही इतकी वर्ष या क्षेत्रात काढल्यानंतर, बाबा मला हे माहिती नाही, तुझा नंबर देऊन ठेव, मी माहिती काढून सांगतो, हे सांगायला जरासुद्धा लाज वाटत नाही. कारण मी सर्वज्ञ नाही, मी जरासुद्धा हुशार माणूस नाही. शेवटून दुसऱ्या बाकावर बसणारा मी विद्यार्थी आहे. वक्तृत्वाच्या पहिल्या बाकावर येण्यासाठी काय श्रम करावे लागतात हे मला माहिती आहे. आणि एकदा या क्षेत्रात सातत्यानं राहायचं ठरवल्यानंतर मात्र मला माझी वैगुण्य ही माहिती आहेत, मला माझं वैशिष्ट्य आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की जेव्हा म्हटलं जातं हा अर्थकारणाचा किंवा अर्थसंकल्पाचा सचिन तेंडुलकर आहे, नाही, मी रवी शास्त्री आहे. मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. पण एक गोष्ट नक्की की मी माझी विकेट आपणून तुम्हाला देणार नाही, माझी विकेट तुम्हाला मिळवावी लागेल. ज्यावेळेला तुम्ही बजेटवर बोलायला सुरुवात केली त्यावेळेला जनरल संकल्पना अशी होती की बजेटवर इंग्लिशमध्ये बोललं जातं आणि तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे सिद्ध केलं की मराठीमध्ये बजेटवर बोलून गर्दी खेचता येते आणि तुम्ही चांगलं सक्सेसफुल करून दाखवलं. जवळजवळ 3 दशकं त्याला झाली. त्याच्यामध्ये कुठली ऊर्जा आणि उर्मी याच्या मागे होती? 2 गोष्टी. एक, यशासारखी दुसरी नशा नसते. हे म्हणजे आपण जाता जाता रस्त्याने, ज्या लहानपणी हे शक्य होतं, हल्लीच्या तिकीट्समध्ये ते बसत नाही, आमच्या त्यावेळच्या डोंबिवलीत बसायचं. आपण जातो आहे एखाद्या वाड्यात, कैरीचं झाड असतं, त्याचा एखादा घोस बाहेर आलेला असतो, आपण सहज दगड भिरकावतो. दरवेळेला काही कैरीचा घोस पडत नाही. भाषणांच्या बाबतीत तसं झालं, मी दगड भिरकावला, तो घोस पडला. मग पहिला घोस पडलेला असला की तुला दुसरा घोस पाडायची खाज असते, उर्मी असते, ती आहे. आणि दुसरी गोष्ट, हे यश जेवढं माझ्या आयोजकांचं आहे, विषयाचं आहे, माझ्या तयारीचं आहे, माझं हाऊस, काय वेगळे शब्द आहेत त्याला आहे, तेवढंच हे यश माझ्या विरोधकांचं आहे. की मी बजेटवर बोलायला लागलो तर अगदी आपल्या डोंबिवलीसारख्या सुशिक्षितांच्या गावात म्हटलं गेलं, हा काय बोलायचा विषय आहे का, काय पण करतात. गंमत अशी आहे, अशी टीका करणारेच त्यांच्या संस्थातनं कार्यक्रम करायला लागले आणि स्वतः बोलायला लागले. तेव्हा आता झाले का नाही, मग आता मीच दाखवतो. असंही आहे. खडूसपणा माझ्या अंगात काही बेताचा नाही, त्या खडूसपणाचा पुष्कळ भाग आहे. बजेटवर तुमचं चांगलं नाव झालं होतं आणि तुम्ही वेगळ्या विषयांवर बोलायला सुरुवात केलीत. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांवर तुम्ही अनेक भाषणं दिलीत. तर तो ट्रॅक बदलून, म्हणजे ट्रॅक बदलणं असे आठवणे मला अपेक्षित नाही आहे की बजेटवरती एक उत्तम नाव झालेलं आहे आणि तुम्ही अनेक विषय हाताळले.
मग हे अचानक कसं घडलं? ते राजापूरच्या गंगेसारखं आहे. बराच काळ दगड लावून ठेवला होता. आता म्हणलं ठीक आहे, हे जमू शकतं. शेवटी काय असतं, तुम्ही जसजसे करिअरमध्ये सेटल होत जाता, तुमच्या सिलेक्टेड प्रोफेशनमध्ये सेटल होत जाता, तेव्हा तुमची एनर्जी लेवल्स, तुमची वर्किंग कॅपॅसिटी एका स्टेकला गेलेली असते. आणि मग पहिल्यांदा एखादं काम करायला तुम्हाला जर 2 तास लागत असतील, तर आता ते तुम्ही तासात 1.5 तासात करू शकता. मग हा उरलेला जो अर्धा तास असतो, ते जर तुमचं तुम्हाला रिअलायझेशन होतं, त्यामुळे जे पहिल्या राहिलेल्या बकेट लिस्ट किंवा अतृप्त इच्छा होत्या तसं होतं. आणि तुम्ही जो लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला, त्याचं मात्र 2 कारणं होती. की एक तर मी आडनाव टिळक लावतो, त्यामुळे मनामध्ये कुठेतरी एक हे आहे की या माणसाला त्याचं जे खरं क्रेडिट आहे ते मिळालं नाही. आणि 2006-2016 ही टिळकांच्या इतिहासामधली महत्त्वाची वर्ष होती. मग म्हटलं लेट मी स्टार्ट. आणि जसजसं मी पहिली सीडी 2006 साली लोकमान्यांची केली, त्यावेळेला खोटं वाटेल 60,000 ते 70,000 पानांचा मजकूर वाचला. आणि मग असं लक्षात आलं की नाही, याची पोटेन्शियल जास्त आहे, विचारली. चंद्रशेखर टिळक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. हा लेखन प्रवास कधी सुरू झाला? तसं पाहायला गेलं तर माझं पहिलं पुस्तक 1991-92 साली झालं, तर ते अनवधानाने झालं होतं. पण खऱ्या अर्थी ज्याला लेखन प्रवास असं म्हणतो, तो वेगळ्या अर्थी सुरू झाला. मी मगाशी म्हटलं तसं 1982, 83, 84 हे मी मुंबई तरुण भारतसाठी स्तंभलेखन करत असे. स्टॉक एक्सचेंजला लागल्यानंतर मी फार नियमितपणाने, पण साहजिक टोपण नावाने, त्याच्यावेळेला भीती वाटायची की ऑफिसला चालेल ना, कारण करिअरच्या सुरुवातीला होतं की आपली लिहिताना चूक झाली तर उगाच लोकांनी आबरू नको काढायला. पण त्यामुळे ह्या विषयावर लिहायला लागलो. दत्तच्या काळामध्ये अरुण टिकेकर, कुमार केतकर लोकसत्तेचे संपादक असल्यामुळे, त्या काळात असल्यामुळे नाही म्हणणार, त्या काळात मी वेगवेगळ्या विषयांवरती लिहिलं. पण आज गमतीचा भाग असा आहे की ज्याला अधिकृतपणाने आपण असं म्हणू शकतो की बाकीची माझी पुस्तकं मराठीत असली तरी माझं पहिलं एकच पुस्तक इंग्लिशमध्ये, पण ते माझं प्रसिद्ध होणारं पहिलं पुस्तक होतं. थिंकलाईन म्हणून नाशिकला एक संस्था आहे आणि ते दर महिन्याला एक वेगवेगळा विषय घेऊन बुकलेट स्वरूपाचं काढायचं. तर त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं होतं की 1985 ते 2000 अशी 15 वर्षाचे इकॉनॉमिक रिफॉर्म्स किंवा बजेटवरती लिही. आणि मी जेव्हा 88 साली बजेटवरती बोलायला सुरुवात केली, तेव्हा प्रिन्सिपॉल डॉक्टर BG बापट आणि माझे सासरे YM साठे, जे डहाणूकर कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून रिटायर झाले आणि ते स्वतःही इकॉनॉमिक्स आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचे सिनियर मोस्ट प्रोफेसर आहे. त्यांचं म्हणणं मला असं होतं की जर तू आता बजेटवर सातत्याने बोलणार असेल तर केवळ त्या वर्षीचं बजेट वाजून पूर्ण होणार नाही. आणि त्यामुळे अक्षरशः 1857 साली जेव्हा भारताचं पहिलं बजेट अर्थसंकल्प सादर झाला, तेव्हापासून आजपर्यंतच्या प्रत्येक अर्थसंकल्पातला अक्षरशः कॉमा फुल स्टॉप मी वाचला आहे. आणि त्यामुळे जेव्हा ते 85 ते 2000 वरती लिहायचं होतं, साहजिक त्याचं एक शेवटी साईज असतो. तर माझ्याकडे मटेरियल खूप गोळा झालं आणि मी त्या पुस्तकामध्ये, माझ्या पुस्तिकेमध्ये, मनोगतामध्ये लिहिलं होतं. आणि थिंकलाईनचे प्रवर्तक डॉक्टर विनायक गोविलकर, तेही दोघा-तिघांशी बोलले की शेखरकडे मटेरियल खूप आहे, मला घेता नाही आलं. आणि मग त्यातनं अर्थसंकल्पावरचं माझं पहिलं पुस्तक तयार झालं. त्याचबरोबरीने मी गुंतवणूक गुरु म्हणून माझं पहिलं आपलं गुंतवणुकीवरचं पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये मी 2-4 मोठे लेख त्यावेळेला असे वाटलेले घेतले होते. मग त्याचा पुढचा प्रवास म्हणजे गुंतवणूक पंचायतन वगैरे झालं. या सगळ्या काळामध्ये मी ललित लिहू शकतो याची मला पूर्ण कल्पना होती. पण आर्थिक क्षेत्रातल्या करिअरचं इतकं व्यस्तता होती, इतकं दडपण होतं, स्वतःला तिथे एस्टॅब्लिश करायचं होतं. कारण तोपर्यंत नो कमबॅक सिच्युएशनला मी गेलो होतो. वयाच्या दृष्टीने अर्धवट वयाचा झालो होतो. घरातनंही संसारिक जबाबदाऱ्या साहजिक प्रत्येकाच्याच वाढतात, त्या वाढत होत्या. त्यामुळे ऑल ऑफ ए सडन हे सगळं सोडून बाहेर पडता येईल अशी परिस्थिती नव्हती. माझ्याकडे एज्युकेशनल बॅकग्राऊंड ही तशी नव्हती. त्यामुळे ते सगळी प्रेशर्स मेंटेन करत गेलो. आणि मध्ये एकदा जसं आपण गप्पा मारताना मी म्हटलं होतं की माझा एक मित्र आहे अगदी कॉलेजच्या जीवनापासून, तो गमतीने असं नेहमी माझ्याविषयी म्हणतो की शेखरला पद आधी मिळतं आणि मग शेखर त्याची पात्रता गोळा करतो. ती प्रक्रिया माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत चालू राहिली. त्यामुळे मग कुठेतरी थांबायचं होतं, मग ते ललित साहित्य केलं. आणि मग जसजसं माझं टुरिंग वाढलं तसं एनर्जी लेवल्स तर वाढलेल्या होत्या, पण टुरिंग माझ्या अकाबाह्य झाल्यानंतर ललित लेखनालाही सुरुवात केली.
आजवर किती लेख आणि किती पुस्तकं लिहून झाली, आणि त्याचबरोबर तुमची जी अनेक आवृत्ती असलेली पुस्तकं आहेत त्याबद्दल काय सांगाल? माझी आजपर्यंत 25 पुस्तकं प्रकाशित झाली, जवळजवळ 4000 लेख प्रसिद्ध झाले. त्याच्यामध्ये 25 पुस्तकं जर धरली तर 25 पुस्तकं मिळून जवळजवळ 78 आवृत्त्या झाल्या. कथासंग्रह आणि अलीकडची 2 आर्थिक विषयावरची म्हणजे मोदी अर्थकारण आणि केल्याने देशाटन ही पुस्तकं सोडली तर विशेषतः गुंतवणूक पंचायतन हे जे माझं गाजलेलं पुस्तक आहे, राजहंस प्रकाशनाने काढलेलं, ज्याच्यामध्ये मी वॉरन बफे, जॉर्ज सोरोस, बेंजामिन ग्रहॅम, जॉन टेम्पल्टन आणि पीटर लिंचच्या गाजलेल्या 5 गुंतवणूक तज्ज्ञांचे इन्व्हेस्टमेंट थिअरीज किंवा गुंतवणूक सिद्धांत आणि त्याची आपल्या देशातली उपयुक्तता असं अर्थाचं ते पुस्तक लिहिलं आहे. आणि त्यातल्या प्रत्येक आवृत्तीमध्ये मी नव्याने पुनर्लेखन केलं आहे. असा आजपर्यंतचा प्रवास आहे दॅट केप्ट मी एंगेज्ड. लिहिणाऱ्या माणसाला स्वतः लिहिलं तर ते स्वतःलाच कधीतरी भावतं, आवडतं, आणि कधीतरी स्वतःलाच असं वाटतं की हवं तसं झालं नाही. तसं भाषणानंतर पण वाटतं की एखादं भाषण खूप छान झालं आणि एखादं हवं तसं झालं नाही. तर तुम्ही आत्तापर्यंत हजारो भाषणं दिली, हजारो लेख लिहिले, तर स्वतःला आवडलेलं स्वतःचं भाषण आणि स्वतःचं पुस्तक असं कुठलं सांगू शकाल? हे सांगता येणं कठीण आहे. म्हणजे हल्ली अशा प्रश्नाला असं उत्तर द्यायची सवय आहे, कसं सांगणार सगळंच सारखं. पण अगदी फ्रँकली उत्तर द्यायचं झालं, कारण आपण गप्पा मारतोय म्हणून, तर एकच्या ऐवजी 2 भाषणं सांगेन जी मला स्वतःला आवडली. अलीकडे मला अर्थशास्त्राचा पारनेरकर पुरस्कार मिळाला ठाण्याला. त्या पारनेरकर पुरस्कार स्वीकारताना जे मी भाषण केलं, मला स्वतःला असं वाटतं की माझ्या कारकिर्दीतलं ते जी सर्वोच्च टॉपमोस्ट 5 निवडायची झाली तर याचा नंबर खूप वरती लागेल. त्याच्याच बरोबरीने सावरकर स्मारकामध्ये मी बऱ्याच वर्षापूर्वी बजेटवर बोललो होतो आणि साधारणपणे त्या खालच्या बेसमेंटमध्ये तो कार्यक्रम होता आणि अक्षरशः बाहेरच्या आवारातही उभं राहायला जागा नाही अशी स्थिती होती. माझ्या आधी एक वक्ते बोलले, ते चार्टर्ड अकाउंटंट होते आणि त्यांनी सभा मरणाची रटाळ करून ठेवली होती. आणि नंतर त्यामुळे मी पूर्णपणाने आयुष्यातलं पहिलं असेल म्हणून कदाचित ते आवडलं असेल, मार्केट ॲनालिसिस, सेक्टर ॲनालिसिस, स्क्रिप्ट ॲनालिसिस अशा अँगलने बोललो होतो. ते एक आवडलेलं भाषण आहे. आणि तिसरं जर भाषण म्हणलं तर थोडं आर्थिक विषयांच्या पलीकडचं आहे, पण त्याच्यामध्ये विषयाचा जिव्हाळा जास्त आहे. लोकमान्य टिळकांवरती जे मी नाशिकला भाषण केलं होतं, नॉनस्टॉप 3.5 तास बोललो होतो, ते भाषण म्हणून आवडलेलं आहे. डोंबिवलीतलं जर माझं आवडलेलं भाषण म्हणाल की असं काय असतं, आपल्याला पहिल्या क्षणाला जाणवतं की हे जमतं आहे म्हणून. असं भाषण म्हणजे 4 वर्षापूर्वी टिळकनगर शाळेच्या मैदानावरती टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केलेलं जे भाषण होतं, आयोजित केलेलं भाषण होतं अर्थसंकल्पावरचं, ही 4 आवडलेली भाषणं. आता तुम्ही पुस्तकांविषयी म्हणाल तर मला स्वतःला माझं आवडलेलं पुस्तक मार्केट मेकर्स आहे. तसं एका अर्थी ते लेखाचं संकलन आहे, पण बाजाराकडे अशाही पद्धतीने बघता येतं, ह्याचं पूर्णपणाने वेगळं गणित आहे. आणि माझी नंतरच्या काळामध्ये जी स्टाईल लोकांना माहिती झाली, म्हणजे भाषणातही दिसली, लेखामध्येही दिसली, पुस्तकांमध्येही दिसली, की वरकरणी संबंध नसलेले विषय मी अर्थशास्त्राशी, गुंतवणुकीशी आणू शकतो, त्याची सुरुवात मार्केट मेकरमध्ये झाली. आणि तसं मला स्वतःला अर्थकारणाच्या व्यतिरिक्त आवडलेलं जर पुस्तक म्हणाल तर मोराय प्रकाशनने प्रकाशित केलेलं आणि आत्ता त्याची 2री आवृत्ती सुरू आहे, ते केल्याने देशाटन. नावानुसार तुमच्या लक्षात येईल की ते प्रवास वर्णन आहे, पण जरा हटके प्रवास वर्णन. त्याच्यातले जे माझे कलकत्त्यावरचे लेख आहेत, त्याच्यातले जे माझे श्रीनगरवरचे लेख आहेत, आपण अलीकडच्या काळामध्ये जी भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती पाहते, ते सगळ्याचं विस्तृत विश्लेषण माझ्या त्या पुस्तकामध्ये. त्यामुळे आज एकीकडे प्रवास करताना ऑफिसच्या निमित्ताने, भाषणांच्या निमित्ताने आपल्याला ती नस पकडता येते असं जाणवून देणारं ते पुस्तक आहे. कुठेतरी इगो सुखावतो असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आत्तापर्यंत शेअर मार्केटवरती खूप लिहिलं, इन्व्हेस्टमेंट्सवर लिहिलं, बोललात, ते एकदम गुलजार आणि भावनिक असं लिहिणं हे कुठनं सुरू झालं? नाही, मुळातली ती वृत्ती होती. अगदी सुरुवातीला मी म्हटलं तसं की हिंदी इंग्लिशचं प्रोफेसर व्हायचं होतं,
आणि मी म्हणजे बोलत नसलो, लिहित नसलो तरी माझं वाचन कधीच अर्थशास्त्रापुरेसं किंवा माझ्या व्यवसायापुरेसं मर्यादित नव्हतं. लहानपणापासून केलेलं एकमेव व्यसन वाचन हे आहे. आणि त्याच्यामध्ये साहित्याचाही पुष्कळ मोठा वाटा असतो. म्हणजे मी प्रवासाला टूरवरती असतो तेव्हा माझे सहकारी गमतीने म्हणत असत, आता रिटायर झालं म्हणून म्हणत असत, म्हटलं की एअरपोर्टवरती बुक स्टॉल असे आणि तिथे टिळक सर गेलेत की नाही हे चेक केल्याशिवाय टिळक सरांना विमानात येऊ देत नाहीत. आणि माझ्या कुठच्याही बॅगेमध्ये ऑफिसला जायची असू दे, टूरला जायची असू दे, कमीत कमी 2 पुस्तकं असतातच. आणि ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. आणि त्यातलं एक पुस्तक जर इकॉनॉमिक्सवरती असेल तर एक पुस्तक हमखास नॉन इकॉनॉमिक्स किंवा लिटररी असतं. मराठी, हिंदी, इंग्लिश, राजकीय, साहित्यिक कुठचंही पुस्तक मला चालतं. मी फक्त सायन्स फिक्शन वाचत नाही कारण मला ते कळत नाही. तुमची भाषा स्वच्छ आहे, श्रीमंत आहे, तुम्ही उत्तम इंग्रजी, हिंदी आणि मराठी बोलता. तर हे कसं तुम्ही अचीव केलं? म्हणजे मुळामध्ये एखादा माणूस एखाद्या भाषेमध्ये बोलतो, त्याचं वक्तृत्व एखाद्या भाषेत असतं, पण एकाच वेळेला 3 भाषांमध्ये वक्तृत्व तयार करणं किंवा ती मेहनत घेणं किंवा ते असणं हे कसं घडलं? ते एका रात्रीत नाही घडलेलं. आता मी ह्या 3 भाषात जास्त बोलतो, पण एक काळ मी गुजराती आणि उर्दूमध्ये सुद्धा बोलत असे. नंतरच्या काळात मुंबईत राहून राहून आपल्या सगळ्याच भाषांची सरमिसळ होते, तशी आपली झाली. मुळात मी म्हटलं तसं भाषा हा माझा वीक पॉईंट आहे, आवड आहे. आणि सततचं वाचन आणि त्याच्यामध्ये व्यक्त होत राहायची मिळालेली संधी आणि सवय यामुळे ते झालं. आणि मी म्हटलं तसं की मुळातच एखादी भाषा वाचत असताना मला त्याचे न्यूॲन्सेस किंवा त्याचे अर्थभेद जाणून घ्यायला खूप आवडतं. त्यामुळे पुस्तक वाचताना बाजूला डिक्शनरी ठेवायला मला लाज नाही वाटत. आणि मग साहजिकच लक्षात, अरे हा शब्द इथे असा वापरला आहे पण त्याला इतके अर्थ आहेत. आणि मग त्यातनं त्या भावछटा जास्त उलगडत जातात. आणि जसजसं आपण वयाने मोठे होतो, त्याच्यासाठी काही करावं लागत नाही, त्या वेळेला एखादा शब्द कसा वापरला जातो आणि तो असा वापरला तर काय परिणाम होतो हे कळतं. मग जे मी म्हटलं तसं की शेवटी एकदा जर तुम्हाला वक्ता म्हणून गाजायचं असेल तर तुम्हाला कंटेनर आणि कंटेंट, म्हणजे आशय आणि अभिव्यक्ती दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं. आणि त्याचं सगळ्यात मोठं साधन भाषा आहे. आणि बापट सरांच्या तालमीत तयार झाल्यामुळे अजून जाणवतं. आणि याचं एक दुसरं कारण सांगतो. 2 वेळेला माझ्या स्वतःचं इंट्रॉस्पेक्शन मी माझ्या प्रत्येक बाबतीत करत असतो, विशेषतः भाषणांच्या बाबतीत. मी नेहमी म्हणतो की पोडियमपासून तुमच्या खुर्चीमध्ये परत जाताना जी सप्तपदी चालतात ती खरी तप्तपदी असते. तुम्ही जर मोकळेपणाने त्या काळात स्वतःशी विचार केलात तर तुमचं तुम्हाला कळलेलं असतं की लोकांनी पुष्कळ टाळ्या वाजवू देत, पण आज नेमकं तुझं काय बरोबर आलं आहे आणि काय चुकलं आहे. आणि ते मी प्रक्रिया माझ्या प्रत्येक भाषणानंतर करतो. आणि जेव्हा भाषण करून मी घरी जात असतो त्यावेळेला ते प्रवासामध्ये निदान 10 मिनटं ॲज इफ हे मी केलेलं भाषण नाही, मी याचा विचार करतो. आणि घरी शिरल्यानंतर अत्यंत मोकळेपणाने विचारलं तरी नाही विचारलं तरी बूट चप्पल काढत असतानाच सांगतो की आज असं असं झालं, हे बरोबर होतं, हे चूक होतं. आणि मग ही चूक पुढे होणार नाही आणि जे बरोबर आलं ते आणखीन चांगलं होईल याचा मी माझ्या परीने प्रयत्न करतो. दरवेळेला यशस्वी होतो असल्या भ्रामक कल्पनेत मी नाही, अजून सुधारणेला पुष्कळ वाव असतो. मग शेवटी काही काही वेळेला हे बघा, लिखाण असू दे किंवा भाषण असू दे, हे थोडं प्रसंगोत्पात असतं. ते प्रसंगनिष्ठ असतं, प्रसंगसापेक्ष असतं. ते निभवायचं कसं हे बघणं एवढंच प्रयत्न सुरू असतो. तुम्ही भरपूर वाचन केलं, भरपूर लेखन केलं आणि जबाबदारीच्या पदावर तुम्ही होतात, प्रवास खूप झाला. तर या सगळ्यासाठी विशेषतः लेखनासाठी वेळ कसा मिळाला? टाईम मॅनेजमेंट कुठल्या प्रकारचं होतं? नाही, टाईम मॅनेजमेंट ह्याचे 2 गोष्टी आहेत. एक तर मला लहानपणापासून झोप कमी आहे. आणि दुसरं, मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं मला ग्रॅज्युएशन संपल्यापासूनची सवय अशी होती, जे त्या काळचं शेड्यूल माझं असं होतं, मी 5:45 ते 7:15 एका क्लासला शिकवायचो किंवा मी सुरुवातीला म्हटलं तसं कोबॉलचे लेक्चर्स करायचं. म्हणजे इथनं 4:30-5ची गाडी पकडणं हे माझ्यासाठी पहाटे हे काही फारसं नवीन नव्हतं. नोकरी करून संध्याकाळी शिकणं हेही मला काही नवीन नव्हतं. त्यामुळे सकाळी साधारणपणे 4:30-5ला घर सोडायचं आणि रात्री 10-10:30ला यायचं. याची जी पहिल्यापासून सवय लागली, याच्यात केवळ तुम्हाला त्याची सवय लागते असं नाही, तुमच्या शरीराचं बायोलॉजिकल वॉचही तसं सेट होतं. आणि परमेश्वर कृपेने प्रवासाचा मला त्रास होत नाही. अनेकांना अनेक वाहनांचा त्रास होतो, मला कशाचाही त्रास होत नाही. म्हणजे मी गमतीने म्हणतो की 48 तास सलग मी कारने बसू शकतो.
मला कारचा त्रास नाही होणार. मी 48 तास कारमध्ये बसल्याचा कारला त्रास झाला तर मला माहिती नाही. होतं असं, एकदा तुमचं हे बायोलॉजिकल वॉच सेट झालेलं असलं ना की आपोआप तुम्हाला त्यावेळेला जाग येते. तुम्ही टूरवर असाल तर तुम्हाला तो वेळ हातात मिळतो. कारण मी इथनं उठून डोंबिवलीहून दादरला ऑफिसला जायचं तर सकाळी मी 1.25 तासात पोचू शकतो. संध्याकाळी मी किती वाजता येईन हे शिळफाटा कृपेवर अवलंबून असतं. पण ते मी जेव्हा टूरवर असतो, चंदीगडमध्ये असेल, आणखीन कुठे असेल, याला नसतं. ती वेळ वापरता येते. सुदैवाने टी व्ही पाहण्याचं फारसं व्यसन मला नाही. हां, काही काही प्रसंग मात्र 1 सेकंदही मी सोडत नाही. आता अगदी अलीकडच्या काळात अटलजींचं निधन झालं, तो प्रसंग मी 1 सेकंदही सोडला नाही. पण मी फारसा टी व्ही पाहत नाही. अगदीच काही महत्त्वाची घटना घडली अलीकडच्या काळात, महत्त्वाची भाषणं म्हणजे महत्त्वाची असतील असं वाटतं आपल्याला, म्हणून आपण लावतो. ऐकल्यानंतर लक्षात येतं की उद्या पेपरमध्ये वाचून पुरलं असतं म्हणून. आणि हल्ली समाज माध्यमं तर स्वतःच्या इंटरप्रिटेशन सकट तुमच्या ज्ञानात तुम्ही सांगितलं नाही तरी भर घालता. त्यामुळे काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही हे एकदा ठरवलं की गोष्ट बरी पडते. आणि तिसरी गोष्ट, परमेश्वर कृपेने मला सहकारी खूप चांगले मिळाले. यंग कलिग पुष्कळ मिळाले. म्हणजे रिटायर होताना ज्या 150-200 जणांच्या टीमचं मी नेतृत्व करत होतो, ती 20-22 वर्ष NSDLचं, आमचा ॲव्हरेज एज ग्रुप हा 25-26 आहे. मला घरी 2 मुलगे आहेत, मोठ्याचं वय 33, धाकट्याचं 25. त्यामुळे गेली जवळजवळ 30 वर्ष 24 तास मी या एज ग्रुपशी निगडीत आहे. आणि मी टूरवर जाताना त्या सहकार्याला पहिल्यांदाच सांगतो, ऑफिस पॉलिटिक्स हा विषय सोडून मी सगळं तुझ्याशी बोलेन. हां, ज्या मीटिंगला जातो आहे त्याच्या तयारी जरूर करेन. आपोआप तुम्हाला त्या एज ग्रुपचे वेगवेगळे विषय कळत जातात. मग त्याची कोणाशी सांगड कुठच्या विषयाशी कुठे घालायची हे कोट्यांसकट सगळं कळतं. त्यामुळे ती टाईम मॅनेजमेंट जमते. मी म्हटलं तसं की मुळात पहिल्यापासनं देवदयेनं झोप कमी, सातत्याने विविध विषयांवरचं वाचन, आणि हे टाईम मॅनेजमेंटचं खरं गणित आहे. याच्या पलीकडं काही नाही. तुम्ही बरंचसं लेखन केलं, वाचन केलं, तुम्ही असंख्य भाषणं दिलीत, आणि त्याच वेळेला तुम्ही पॉलिसी मेकिंगमधल्या नोकरीमध्ये होतात, बरोबर? दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर नोकरीमध्ये खऱ्या अर्थाने समाधानी होतात का? मागे वळून बघताना असं वाटतं की स्टॉक एक्सचेंजला 88 साली लागतानाच असं ठरवलं होतं, आणि जसजसं बजेटवरती बोलत गेलो होतो तसं लक्षात आलं होतं की इफ यू हॅव टू चेंज द सिस्टम, यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ द सिस्टम. आणि माझ्या सामाजिक जीवनामध्ये या संबंधातल्या संधी आकसानं सातत्यानं मला टाळत आल्या होत्या, किंवा मी नको याच्यावरती मतैक्य होतं. म्हणजे मी गमतीने आपल्या राष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या सामाजिक संघटनेला म्हणलं होतं की अरे मी नको याच्यावर लोक एकत्र येतात म्हणून तरी मला पद्मश्री दिली पाहिजे. ह्या गमतीचा भाग सोडू. त्यामुळे जी संधी मिळते तिथे पॉलिसीवरती काम करायचं हे गणित लक्षात होतं. कारण माझ्या असं लक्षात आलं तर या भाषणातनं त्याने मला 2 पैसे मिळाले, प्रसिद्धी मिळाली, माझी पुस्तकं विकली गेली, CD विकल्या गेल्या, हे मी बिलकुल नाकारत नाही. पण त्याच्यासाठी मी तिथं जात नव्हतो. देवदयेनं मला पुरेसा पगार होता, आणि मध्यमवर्गीय, खरं म्हणजे निम्न मध्यमवर्गीय मिडल क्लासमध्येच वाढल्यामुळे फारशा आशा अपेक्षा आकांक्षाही नव्हत्या. शेवटच्या क्षणाला काही तुमचा पगार खूप वाढला तरी तुमच्या गरजा बदलत नाहीत. परंतु मला या भाषणातनं, या सततच्या अभ्यासातनं, सतत मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला शिकवण्यातनं बदलती ॲस्पिरेशन्स काय त्याची कल्पना होती. मला ती कुठे ना कुठेतरी पॉलिसीशी पुचवायची होते, आणि ते समाधान मला नक्की मिळालं. पैशाचं समाधान शेवटी काय लागेल तेवढा हवाच असतो, नको आहे कोणाला. म्हणजे किती आपण कोण फकीर बिकीर नव्हतो, आणि मी काही फकीर बिकीर मिळवण्याकरता गेलो होतो. मी पगार मिळवण्यासाठी नोकरी करत होतो. त्यामुळे तशा दृष्टीने मी नोकरीच्या दृष्टीने म्हणाल तर मी नक्की समाधानी आहे. आता वेगळा प्रश्न थोडा, की साधारणतः 1995 नंतर डोंबिवलीमध्ये अशी एक प्रथा निर्माण झाली होती की आर्थिक सुस्थिती एकदा आली की लोक डोंबिवली सोडून मुंबईत राहायला जायचे, किमान ठाण्यात तरी जायचे, किंवा ज्यांचा विमान प्रवास तुमच्यासारखा भरपूर असायचा ते एअरपोर्टच्या जवळ कुठे घर असेल तर ते बरं, असं एक लोकांची फिलॉसॉफी तयार झाली होती. आणि तुम्ही पक्के डोंबिवलीकर होतात आणि डोंबिवलीतच राहिलात, तर डोंबिवली न सोडण्याचं कारण काय होतं? नाही, 2 गोष्टी मोकळेपणाने सांगू देत. जवळजवळ 16-17 वर्षापूर्वी 8 महिन्यासाठी मी डोंबिवलीत नव्हतो, कारण मला लोअर बॅकचा खूप मोठा त्रास झाला, आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ट्रॅव्हलिंग नाही म्हणून सांगितलं होतं. आणि अगदी अलीकडच्या काळात तेव्हा मी पार्ल्याला राहिलो होतो 8 महिने, सासरी नव्हतो राहिलो.
अगदी अलीकडच्या काळामध्ये मी 1.25 वर्ष मुलुंडला होतो, कारण माझा नातू, मुलगा आणि सून तिथे होती. माझी सून PhD करत होते. ती सोडली. म्हणजे हे काळ मी डोंबिवलीत नव्हतो, हे मला मोकळेपणाने सांगितलं पाहिजे. डोंबिवलीत राहायचं 2 कारणं होते. एक तर मी म्हणलं तसं पक्का डोंबिवलीकर असल्यामुळे मी फार ऑलपॉश सोसायटीत राहू शकत नाही. मी पक्का वाडा संस्कृती, चाळ संस्कृतीचं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे पुढचा दरवाजा बंद, पडदा बंद, खिडकी बंद असं मी जगूच शकत नाही. म्हणजे मी दिसेल त्या माणसाशी बोलत असेन असं नाही, कारण माणसांच्या नावाचा गोंधळ अलीकडच्या काळामध्ये मी पुष्कळ घालतो. पण मला हे वातावरण पटतं. आणि दुसरं कारण माझा मुलगा गमतीने म्हणतो तसं, अलीकडच्या काळात कारने फिरतो नाही असं नाही म्हणत मी, पण तू पूर्वी पायी फिरणं खूप व्हायचं. मग तो कोपऱ्यावरचा पेपरवाला सांगायचा, शेखर तुझा लेख आला आहे. कोणीतरी सांगायचं तुझं भाषण चांगलं होतं, परवा TV वर खूप जाडा दिसत होतास. काय वाटेल ते कोणीतरी आपल्याला भले टीकेच्या रूपेने का होईना पण रेकग्नाईज करतं, लक्षात ठेवतं. ते फार इगो मसाजिंग असतं, बाकी काही नाही. तुम्ही ज्या प्रक्रियेमध्ये असता ती प्रक्रिया वेगवान ठेवायला तुम्हाला उपयोग होतो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगू का, या प्रश्नाचं असं लॉजिकल नाही उत्तर देता येणार. तो इमोशनल बॉन्ड आहे. आमची डोंबिवली काय मोठी सुखसोयींनी परिपूर्ण आहे असला दावा मी जन्माला आलो तेव्हाही करता नाही आला, आणि मी मरतानाही करता येईल असल्या भ्रामक कल्पनेत मी नाही. मला कोणावरतीही दोषारोप नाही करायचे. सगळेच अगदी इन्क्लुडिंग चंद्रशेखर टिळक त्याला कॉन्ट्रीब्यूट करत असतील. पण शेवटी माझा जीव इथं रमतो आणि दुसरीकडं नाही रमत, तर त्याला काय करणार. म्हणजे माझी बायको गमतीने म्हणते की वयाच्या 60व्या वर्षीसुद्धा अगदी दररोज ऑफिसमधनं येताना शेखरची गाडीने शिळफाटा क्रॉस केला की याला नुकतंच लग्न होऊन पहिल्यांदा माहेरी येणाऱ्या मुलीसारखा आनंद होतो. ही वस्तुस्थिती आहे. मग बरे काय असतं, इथे भांडण्यातही मजा असते, इथे जगण्यातही मजा असते, इथे राहण्यात तर मजा आहेच. कारण माझं शालेय जीवन इथे गेलं, कॉलेजियन जीवन इथे गेलं, आणि इथपर्यंतचा माझा प्रवास पाहिलेली डोंबिवलीमध्ये अनंत माणसं आहेत जी वेळप्रसंगी मला कान पकडून सांगू शकतात. त्यांचा तो अधिकार आहे. मला ते सांगता येते, पटेल न पटेल ही गोष्ट वेगळी, पण हे सांगतात ते मला ऐकून घेतलं पाहिजे हे मला मनोमन माहिती असतं. दॅट गिव्ज मी अ ग्रेट एनर्जी टू डू व्हॉट आय एम डुईंग. ते मी कशी म्हणायचं, ते म्हणतील हे मत पटेल असं नाही, पण ही जी फॅसिलिटी आहे, हा जो इमोशनल बॉन्ड आहे, तो दुसरीकडे मिळत नाही असं मी म्हणत नाही. हल्लीची पिढी करते. परमेश्वर कृपेने मला ती संधी मिळाली, त्यामुळे नाही सोडली डोंबिवली. आणि आता या काळात तर डोंबिवली सोडणं केवळ अशक्य आहे. घरच्या लोकांची आजारपणं, जबाबदारी आहे, सगळं आलं, पण त्याच्यामध्ये कुठेही तुमच्या लेखनामध्ये आणि भाषणांमध्ये खंड पडला नाही. ते साध्य कसं केलं तुम्ही? नाही, एक तर मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेऊ की अशा अडचणी प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. काय चंद्रशेखर टिळक वॉज नॉट डेस्टाइंड ऑर सिलेक्टेड बाय गॉड फॉर दॅट. प्रत्येकाचं स्वरूप, तीव्रता, कालावधी, काळ हे बदलत असतं, पण तो येत असतो. अगदी मोकळेपणाने सांगतो की एरवीच्या काळामध्ये माझ्या घरच्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं आहे की माझ्या घरातला चमचा कुठे ठेवला हे सुद्धा मला माहिती नाही, अशी वस्तुस्थिती आहे. मग तेव्हा जर त्यांनी माझ्यासाठी केलं आहे, त्याच्याला मी करणं ही माझी कुटुंब प्रमुख म्हणून, त्या कुटुंबाचा घटक म्हणून ही जबाबदारी आहे. त्यामुळे मी काही जगावेगळं केलं नाही, पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे परमेश्वर कृपेने माझं लेखन, मग पुस्तक असेल, लेख असेल, भाषणं असतील, हे चरितार्थाचं माझ्या साधन नव्हतं. आणि त्यामुळे थोडी फ्लेक्झिबिलिटी मी देऊ शकत होतो. आणि त्याच्याहीपेक्षा जर तुमचा जेव्हा प्रश्नाचा खरा रोख आहे, त्या रोखाने जर उत्तर द्यायचं झालं तर आय ऑलवेज लुक्ड ॲट दीज सोर्सेस ॲज माय स्ट्रेस बस्टर, अँड दॅट हेल्प मी अलॉट. त्यामुळे माझं लेखनही होत राहिलं, आणि माझं इमोशनल कोशंट, माझं इंटेलिजन्स कोशंट, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली माझं फिजिकल स्ट्रेंथ कोशंट आय वॉज एबल टू बॅलन्स. तसा मी एरवी खूप हायपर होणारा माणूस आहे, पण मी कुठेतरी लिहितोय, मी बोलतोय असं म्हटल्यानंतर ॲटोमॅटिकली दॅट गॉट बॅलन्स्ड. शेवटी फिजिक्स तुम्हाला, त्याची फिजिकल स्ट्रेंथ तुम्हाला मदत करते. म्हणजे तुम्ही म्हटलात ना, एक अगदी उत्कृष्ट उदाहरण सांगतो याचं, की शेवटी तुम्ही हायपर होऊन चालत नाही, हे असं उदाहरणातनं घडतं. माझा धाकटा मुलगा जेव्हा ब्लड कॅन्सरने आजारी होता, त्यातला एक काळ असा होता की मी पुण्याला भाषण करत होतो. म्हणजे स्टेजवरती ऑलरेडी गेलेलो होतो, माझ्या नावाची अनाऊन्समेंट झाली होती. मी सहसा स्टेजवरती गेल्यानंतर मोबाईल बंदच ठेवतो, पण त्या काळात नाईलाज होता, ऑन होता. अगदी स्टेजवर जाऊन आता सुरुवात करणार तेव्हा मी तो एरोप्लेन मोडवर टाकत असे. तर जस्ट अनाऊन्समेंट झाली ती मी पाण्याचा घोट पिऊन
खुर्चीतनं डायसवर जाणार तेव्हा मेसेज आला की याचं हिमोग्लोबिन लेवल कमी झाले अँड ही इज गेटिंग शिफ्टेड टू बॉर्ड. आता हॉल सोडणं शक्यच नव्हतं. त्यावेळी मी ते भाषण केलं, 1.5 तास केलं, उतरलो. फक्त आभार प्रदर्शन सुरू असताना आयोजकांना सांगितलं की आता मी कशालाही थांबणार नाही आहे, मी निघतो आहे, प्रश्नोत्तर आपण नको घेऊया. आणि काही अपरिहार्य कारणांमुळे मला निघावं लागतं असं म्हणून मी केलं. तर तिथपासनं दॅट हेल्प मी दॅट ॲज आय सेड इट वॉज अ स्ट्रेस बस्टर. सो बाय द टाईम आय कुड रीच हिंदुजा हॉस्पिटल वेअर माय सन वॉज ॲडमिटेड, ज्याला आपण हायपर म्हणू किंवा अँझायटी म्हणू, इट हॅज गॉट लेवल्ड, देन आय कुड टेक अ लेवल हेडेड डिसिजन. तुम्ही फायटर स्पिरिटचे आहात असं ॲरिस्टॉटल आणि प्लेटोपासून एक वाक्य म्हटलं जातं की यू मे लव मी, यू मे हेट मी, बट यू कॅनॉट इग्नोर मी. तर तुम्ही विरोधक आणि तुमचे चाहते दोघांना सारखंच स्वीकारता. म्हणजे तुमचे विरोधक फार कमी असतील, चाहते जास्त आहेत, पण असं कुठे दिसत नाही की बाबा एखाद्याने विरोध केला आणि तुम्ही ऐकून घेतला. तिथे तुमचं फायटिंग स्पिरिट दिसतं. तर ज्या वेळेला गुलजारवर लिहिणारा आणि शेरोशायरी करणारा चंद्रशेखर टिळक त्यावेळेला एकदम स्ट्रॉंगली अपोज त्याला करतो, ते स्वभावामधलं अचानक परिवर्तन हे कसं होतं? अचानक परिवर्तन असण्याची शक्यताच नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की काय गुलजारही काही फार सतत भावनात्मकच लिहितो असं नाही आहे. आणि मी तर सर्वसामान्य मनुष्य आहे. त्यात निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात त्या काळात जे घर वाढलं, फॅमिली वाढली, ते असतातच तसे. त्यात माझं आडनाव टिळक आणि मी मुळात फटकळ आहे. म्हणजे मी बिलकुल नाकारत नाही. म्हणजे मी ताकाला जाऊन भांडं लपवणारा माणूस नाही. उगाच कोणी येता जाता मला टपल्या माराव्यात हे जमण्यातली एक गोष्ट नाही. तू मला आरे म्हणला तर मी कारे नक्कीच म्हणेन. वेळप्रसंगी कारेच्या पुढचाही शब्द म्हणेन, कारण मी जुन्या डोंबिवलीत माझं लहानपण गेलं आहे. फक्त मी एकच सांगतो, आणि हे सुरुवातीला माझ्यात गुण नव्हता, मी तो कटाक्षाने अवलंबला, की मी सारखं ह्यानी मध्ये मला आरे म्हणलं आहे म्हणून दरवेळेला मी तेच डोक्यात ठेवून त्याच्याशी वागत नाही. पण जेव्हा माझ्या लक्षात येतं की विनय भोळे मला क्रॉस झाले आहेत, म्हणजे आता ते आर्य म्हणणारच, मग मीही त्याला कसं ट्रीट करायचं ते होतं. की बाबा रे, तू जर जाणीवपूर्वक माझ्या खोड्या काढतोयस तर माझ्याच्यानं बाबा माझं आडनाव टिळक आहे, माझं आडनाव काय गोड बोले नाही. आणि शांत राहून कोणचंही पद, कोणतीही प्रतिष्ठा मला पदरात पडायची नाही. त्याच्यासाठी जे कष्ट करावे लागतात ती माझी तयारी आहे. पण मी पूर्वग्रहाने वागत नाही. पण तू जर माझ्याशी पूर्वग्रहाने वागत असशील, तू मला काय वाटेल ते म्हण आणि तू काय पण पदस्थ आहेस, मी तू जर माझ्याशी पूर्वग्रहांनीच वागत असशील तर देन आय वुड बी एबल टू डू अ टिट फॉर टॅट. आणि हे वयाच्या 26व्या वर्षीही सत्य होतं, आज वयाच्या 62व्या वर्षी हे सत्य राहील, मरेपर्यंत हे असंच राहील. तुमची राजकीय मतं काय आहेत? आता माझं आडनाव टिळक, डोंबिवलीत राहतो, त्यामुळे कोणाला मत देणार? काय पर्याय आहे का? चिडचिड करतो ग्रुपवर, पण ते जसं माझी चिडचिड गृहीत धरतात तसं मी त्यांना गृहीत धरतो, चालूच राहतं. डोंबिवलीतल्या सामाजिक उपक्रमांबद्दल तुमची काय मतं आहेत? मी मनापासून समाधानी आहे. फक्त त्या सामाजिक उपक्रमांना मला एकच सांगायचं आहे की सामाजिकमध्ये जेवढं सांस्कृतिक येतं ना, म्हणजे संस्कृतीला माझ्या विरोध नाही, पण त्या सांस्कृतिकमध्ये ना फक्त गाणं बजावणंच येत नाही. म्हणजे भावगीत, नाट्यगीत, शास्त्रीय संगीत याला माझा विरोध नाही. पण आपल्याकडे सांस्कृतिक संघटना पुष्कळ आहेत. पण या सांस्कृतिकमध्ये ना नाट्यही येतं, नृत्यही येतं, शिल्पही येतं, क्रीडाही येतं, आणि मी ज्या क्षेत्रात आहे ना त्यातलं वक्तृत्वही येतं. आपल्याकडे इतक्या संघटना आहेत, कदाचित त्यांनी वाटून घ्यावं. परंतु आपल्याकडे जेवढे भावगीत गायनाचे कार्यक्रम होतात, माझा विरोध नाही त्यांना, अरे पण बाकीचंही आहे की ते बघा ना. माझ्या लहानपणच्या डोंबिवलीमध्ये हे संतुलन होतं, काळाच्या ओघामध्ये ते राहिलं नाही. होतं हे फार चांगलं आहे. अनंत गावात होत नाही, मोजक्या गावात होतो, त्यात आपण अग्रणी आहोत. सातत्य आहे, वेगवेगळ्या पिढ्यातली लोक करतात, त्यामुळे ते सातत्याने होत आहे. त्यामुळे आपल्याकडे सुरू झालेला उपक्रम बदलत नाही. कदाचित संस्था बदलेल, नाव बदलेल, पण त्या क्षेत्रातलं काम होतं. पण मला आता असं वाटतं की मधला काही काळ अनंत अडचणी असतात. छोटी संस्था चालवणं ही सोपी गोष्ट नाही, याची मलाही पूर्ण जाणीव आहे. कारण NSDL माझ्या कारकिर्दीत घडत गेले. त्यामुळे कॉर्पोरेटमध्ये आपण पगार देतो म्हणून तरी लोक काम करतात, हे तर सगळं स्वयंइच्छेचा भाग आहे. आणि जसजसं शिक्षणाचं प्रमाण वाढतं आहे, टेक्नॉलॉजीचं प्रमाण वाढतं आहे, तसतसं मतभेदांचंही वाढू शकतं. पण ते लक्षात ठेवून आपण ह्या इतरही कलांना न्याय दिला पाहिजे.
तुमची भाषणं, लेखन, एकंदर तुमचे प्रवास या सगळ्यामध्ये तुम्हाला वहिनींची साथ खूप चांगली लाभली. बहुतेक तुमच्या सगळ्या भाषणांना त्यासुद्धा येतात. तर त्यांनी तुम्हाला जो काही सपोर्ट दिला कायम पहिल्यापासून, त्याच्याबद्दल काय सांगाल? एक वेगळा भाग करावा लागेल. बरं झालं या निमित्तानं इतकं जाहीरपणानं हे सांगता येईल. 2 गोष्टी की तिने घराचा चार्ज घेतल्यापासून मी याला घरामध्ये काहीही गोष्ट बघावी लागलेली नाही. म्हणजे मी उलटा जास्त आळशी होत चाललो घरात. पहिला भाग. ती 2 पद्धतीने तिने दिलेली साथ मला महत्त्वाची वाटते. एक म्हणजे शी इज अ व्हेरी गुड साऊंड बोर्ड. म्हणजे मी जे म्हटलं की घरी आल्या मी कोणाशी तरी आय हॅव टू शेअर इट, देन इट नॉट बिकॉज आय हॅव टू रेकॉर्ड इट, बट एकदा तुम्ही दुसऱ्याला सांगता म्हटल्यानंतर तुम्ही जास्त आर्टिक्युलेट होता. दॅट रोल शी हॅज प्लेड व्हेरी इफेक्टिवली. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं करायला तिच्यामुळे मला संधी आणि शक्यता वाढत गेल्या की तिने इतकं घराचं सगळं कारभार संपळला आहे की माझी सख्खी भावंडंही आता माझ्या घरी येताना ती माझ्या घरी नाही येत, ती सुषमाच्या घरी आलेली असतात. म्हणजे माझ्या आईवडिलांनाही त्याची सवय झाली आहे, माझी सासू सासऱ्यांनाही त्याची सवय झाली आहे. मुलांना बाबा लागतोच ती गोष्ट वेगळी, पण तो डिस्कशन, डिबेट, आर्ग्युमेंटला जास्त लागतो. बाकी सगळं त्या आईच्या लेवलवरती निपटवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे काही वेगवेगळे ताणतणाव असतात, व्यावसायिक आयुष्यात असतात, कौटुंबिक आयुष्यात असतात, सामाजिक आयुष्यात असतात, हे आता इतक्या वर्षाच्या सहवासानंतर आम्हाला दोघांनाही एकमेकांसाठी शब्दात आणावे लागत नाहीत. हा असं घडलं म्हणजे काय रिॲक्शन असेल हे कळतं. त्यामुळे तुमचं एनर्जी लेवल्स खूप कॉन्झर्व होतात. नाही म्हणजे ती नसती म्हणजे किंवा दुसरं कोणी असतं तर कदाचित काय झालं असतं मला माहिती नाही. परंतु वन थिंग इज व्हेरी शुअर की एवढं सगळं करत असताना मला बाकीच्या कुठच्याही गोष्टीचा विचार करावा लागत नाही. अँड दॅट इज सर्टनली हर कॉन्ट्रीब्युशन. कारण तिचा स्वतःचा विषय वेगळा आहे. ती MA संस्कृत आहे. भगवद्गीता तिचा तोंडपाठ आहे. तिला त्याच्याबद्दल शंकराचार्यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला आहे. अरे वा. जपानी, चायनी अशा वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा तिचा अभ्यास आहे. त्यामुळे तिला स्वतःचंही क्षेत्र आहे, तिची स्वतःचीही करिअर आहे. केवळ माझी बायको असं काही तिची ओळख नाही आहे. आणि डोंबिवलीतल्या अनेक भाषणांना ती असते हे बरोबर, पण माझ्या काही प्रत्येक भाषणाला ती नसते. त्यामुळे आयोजकांसाठी टिळक हे मेहुण नसतं. परंतु ती येण्याचं कारण इतकंच असतं की एकंदरीतच फिजिकल बॅलन्सिंग, सोशल बॅलन्सिंग, एनर्जी बॅलन्सिंगला तिला कळतं हां हे असं आहे बस. बाकी काही दॅट रोल शी प्लेज व्हेरी इफेक्टिव्हली. तुमची भावंड, मुलं, सून, नातू यांच्याबद्दल काय सांगाल? भावंड मला 2. मला एक मोठी बहीण, ती माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी. तीही BMCत होती. आता ती पुणे आणि लोणावळ्याला असते. माझा धाकटा भाऊ गिरीश टिळक, तो स्वतः लेखक आहे. हेड हंटर म्हणून वेगळ्या पद्धतीच्या क्षेत्रामध्ये तो कार्यरत आहे. हेड हंटर आणि निपुण शोध ह्या नावाची त्याची 2 पुस्तकं आहेत. तीही दोन्ही पुस्तकं राजहंसने काढलेली आहेत. नातू मी म्हटलं तसं मला एक नातू आहे, त्याचं नाव आबीर. तो आता 5.5-6 वर्षाचा आहे. तो कालच परवाच पहिलीत गेला आहे. सून जर्मनमधली PhD आहे, जर्मनची प्रोफेसर आहे. माझा मुलगा मोठा अमेय यांनी इथनं MA पॉलिटिक्स केलं. मग इंग्लंडच्या एका युनिव्हर्सिटीतनं त्यांनी इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच या 3ही भाषेतल्या त्याच्या परीक्षा झाल्या. स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधला त्याचा MBA आहे. इतर अनेक ठिकाणी नोकरी करून आता तो BCCIमध्ये आहे. आणि माझा धाकटा मुलगा MA सोशिओलॉजी आहे, फर्स्ट क्लास आहे. ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स केला आहे आणि अत्यंत हौशी आणि चांगल्या प्रतीचा फोटोग्राफर आहे. तुम्ही भरपूर प्रवास केलात. आपण असं म्हणतो केल्याने देशाटनं त्या नावाचं तुमचं एक पुस्तक पण आहे. तर तुम्ही गेलेल्या प्रवासांबद्दल काय सांगाल? म्हणजे कुठले प्रवास भावले किंवा कुठे कसे वाटले त्याबद्दल काय सांगतो? मला कुठचाही प्रवास भावतो, कारण टेबल वर्क हा माझा फोर्टे नाही. लियाझनिंग हा माझा फोर्टे आहे. लियाझनिंगला हल्ली वाईट अर्थी वापरतात तसं नाही, पब्लिक रिलेशन्समधनं शेवटी पॉलिसी लोकांपर्यंत पोचवणं या अर्थाने. आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडतं. मुळात ऑफिसच्या बाहेर जायला आवडतं याचाच शौक आहे. त्याचं जर ऑफिस खर्च करत असेल तर आनंदाची गोष्ट असते. मुळात मला प्रवास आवडायचं कारण असं आहे की मी म्हणतं तसं की तुम्ही जेव्हा अर्थशास्त्रावर बोलता, तुम्ही जेव्हा गुंतवणुकीवर बोलता, त्यावेळेला नुसतं टेबलावर बसून पॉलिसी केली की काय होतं हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे. उदाहरणं द्यायची आवश्यकता नाही. पण त्याच वेळेला जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष प्रवास करता, तिथली सोशिओलॉजी काय आहे, तिथलं स्टेटस काय आहे, हे तुम्हाला दरवेळेला ऑफिसच्या केबिनमध्ये बसून कळतं अशातला भाग नाही.
आपल्याला इथे बसून पितृसत्ताक पद्धत आणि मातृसत्ताक पद्धत यातला फरक कळत नाही, पण तुम्ही केरळमध्ये गेलात, तुम्ही नागालँडमध्ये गेलात की यातला फरक कळतो. आपण मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, बंगलोरसारख्या, हैदराबादसारख्या शहरामध्ये अनेक गोष्टी गृहीत धरतो. काय पेमेंट ऑनलाईन होईल की, पण जिथे दिवसाचे 12 तास लाईटच नसतात, 18 तास लाईटच नसतात, नेटवर्क नावाची वस्तू फक्त तुमच्या ब्राउशरमध्ये असते, तिथे तुमच्या ऑनलाईनचा काही उपयोगच नाही. सो यू हॅव टू प्रोव्हाइड अ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. हे प्रवासातनं कळतं. काही वेळेला आपण उत्पन्नाच्या पातळ्या आपण पगारदार नोकरांच्या गृहीत धरतो. ॲग्रिकल्चर इन्कम, बिझनेस इन्कम याचा स्ट्रेटा वेगळा असतो आणि प्रॉबेबली दॅट मे बी कॉमन ऑर कम्प्लिटली अनकॉमन अक्रॉस द स्टेट. हे प्रवासातनं कळतं. शेवटी पॉलिसी मेकिंगला तुम्हाला सतत जॉग्राफिकल आणि सोसायटी अपडेट्स लागतात, ते प्रवासातनं मिळतात. दॅट्स वाय आय एन्जॉय इट. तुम्हाला आत्तापर्यंत अनेक वेळेला प्रवासामध्ये किंवा भाषणांच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने अनेक खूप मोठमोठी प्रतितयश माणसं भेटली. त्यामधले आयुष्यावर प्रभाव टाकणारी अशी काय माणसं तुम्ही सांगू शकाल? ती प्रवासातच भेटली असं नाही, ती प्रोफेशन, व्यवसाय, नोकरीमध्ये प्रोफेशन मी मगाशी म्हटलं तसं एम.आर. मैया हे त्याचं उदाहरण होतं. नंतरच्या काळात CB भाव्यांबरोबर CBमध्ये आधी आणि मग NSDLमध्ये प्रदीर्घ काळ काम करायला मिळालं. त्यांचा प्रभाव नक्कीच माझ्या करिअरवरती आहे. माझ्या सामाजिक आयुष्यामध्ये म्हणाल तर मामा देवस्थळी, सुधीर जोगळेकरांसारखी माणसं भेटली, त्यांचा प्रभाव माझ्यावरती आहे. माझ्या आर्थिक विषयांमधलं लेखन असेल, भाषणं असतील, या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर आबासाहेब पटवारींचं नाव मला इथे घ्यावं लागेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्यावरती प्रभाव टाकणारी एक व्यक्ती की आयुष्यात एकदा तरी ह्यांच्यासारखं बोलता आलं पाहिजे, अशा ज्या 2 व्यक्ती होत्या, 2-3 व्यक्ती आहेत. एक आता कैलासवासी म्हणायला हवं, कैलासवासी अविनाश उर्फ आबा जोशी. माझं लहानपण त्यांच्या नजरेखाली गेलं. त्यांच्या पत्नी शुभाताई जोशी, डॉक्टर शुभदा जोशी, अत्यंत लहान वयातली PhD आणि आता अलीकडच्या काळामध्ये मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख म्हणून त्या रिटायर झाल्या. मनोमन एक इच्छा आहे की आयुष्यात एकदा तरी त्यांच्यासारखं, त्यांच्या तोडीचं नाही म्हणता येणार, आणि ते सातत्याने बोलले, मी निदान एकदा तरी त्या पातळीचं बोलावं. अशा हे प्रभाव टाकणारी एक व्यक्ती आहेत. तुम्हाला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, सन्मान चिन्ह आणि मानपत्र ठेवायला घरामध्ये जागा नाही आहे, तर इतके पुरस्कार मिळाले, तर त्याच्यामधले काही महत्त्वाचे पुरस्कार किंवा ज्या वेळेला पुरस्कार मिळाल्यानंतर एक असं कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं, तर अशा भावना कुठल्या पुरस्कारांच्या बाबतीमध्ये तुम्ही व्यक्त कराल? तर मगाशी जसं म्हटलं तसं पारनेरकर पुरस्कार त्यातला एक आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा अनेक वर्षापूर्वी मला सिकॉमचा आनंद भडकमकर अवॉर्ड मिळालं आणि तेही सॅम माणकेशॉनच्या हस्ते मिळालं. राहुल बजाज त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. माझ्या आर्थिक लेखनाची, भाषणांची ती सुरुवात होती. त्यामुळे आपण योग्य दिशेने जातो आहे. कारण ज्युनियर कॅटेगरीमध्ये मला मिळालं, तर सिनियर कॅटेगरीमध्ये डॉक्टर PR जोशींना मिळालं होतं. ते देशभरातली माणसं त्याच्यासाठी कन्सिडरेशनमध्ये होती. त्यामुळे कृतकृत्यता ही साधारणपणे आयुष्याच्या एका टप्प्यावर मिळते. माझी सुरुवात होती, पण निदान आपण योग्य दिशेने जातो आहे. आणि हे वाटण्याचं त्याचं खरं कारण असं आहे की माझ्या आयुष्यातला तो एकमेव प्रसंग आहे ज्यांच्यामुळे मी अर्थसंकल्पावरती अभ्यासपूर्ण किंवा अभ्यास करून बोलायला लागलो, ज्यांच्यामुळे मी मुळात बोलायला लागलो. ते बापट सर सभागृहामध्ये पहिल्या रांगेत उपस्थित होते. माझे आईवडील, माझे सासू सासरे आणि बापट सर असे 5 पाहिलेला माझ्या आयुष्यातला तो एकमेव पुरस्कार सोहळा आहे. म्हणजे मी गमतीने असं म्हणतो की ज्या आईवडिलांनी माझ्यावरती कष्ट घेतले त्यांच्यासाठी कृतार्थता. निदान आपण मुलगी द्यायला चुकलो नाही अशी सासू सासऱ्यांना दिलेली पोचपावती, आणि ज्याच्यावर मेहनत घेतली तो आपल्याला हवा आहे या दिशेने जातो. याचं कारण असं आहे, मी कॉलेज जेव्हा सोडलं, मुलुंड कॉलेज, ग्रॅज्युएट झालो म्हणून, त्यावेळेला माझा युनिव्हर्सिटी रेकॉर्ड झाला होता, तेव्हा मी कॉलेजला दिलेला शब्द होता की आयुष्यात जोपर्यंत मला फिजिकली, मेंटली शक्य आहे तोपर्यंत वर्षात एकदा तरी मी समाजहिताच्या विषयावरती बोलेन. मी त्या दिशेनं जातो आहे याची पावती ATG नसणारी मी कॉलेजला देऊ शकलो, म्हणून मला त्या पुरस्काराचं वैशिष्ट्य वाटतं. तुम्हाला कोणते छंद आहेत का? छंदिष्ट म्हणावे असा छंद कुठचाच नाही, कारण मी म्हटलं तसं मी मुळात आळशी माणूस आहे. पण मला वाचायला खूप आवडतं. आणि एखादी कल्पना सुचली, भले ती किती रॉ स्वरूपामध्ये असली,
तर ती कुठेतरी जॉट डाऊन करून ठेवायची आणि मग जागतेपणी झोपतेपणी प्रवासात खाताना पिताना त्याच्याभोवती मधमाशीसारखं घोटाळत राहायचं. त्यातनं मग एकाच विषयाचे वेगवेगळे छंद सुचतात. याला छंद म्हणू शकाल. वाचन हे खरा छंद. कोरोना काळामध्ये लोकांना अनेक प्रश्न पडले होते की आता वेळ कसा घालवायचा किंवा काय करायचं, आणि तुम्ही प्रचंड ऊर्जेने फेसबुक लाईव्ह किंवा यूट्यूब चॅनलवरती प्रचंड प्रमाणामध्ये भाषणं केलीत आणि तुम्ही अगदी अथकपणे हे सगळं वर्ष दीड वर्ष करताय. तर ही सगळी ऊर्जा कुठून येते? ऊर्जा नाही, हौस आहे, हाताशी वेळ आहे. आणि मी म्हणलं तसं माझं स्वतःचं गणित असं आहे की मला इतकी वर्ष करोनाच्या आधी ज्याची सवय होती की मी तशीही वर्षाला 100-1 भाषणं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स असतील, सार्वजनिक कार्यक्रम असतील, हे करत होतो. आता ती परिस्थिती यायला काही ना काहीतरी काळ जाईल, ही गोष्ट नितांत सत्य होती. मग अशा वेळेला जे काही शक्य आहे किंवा जे शिकायला हवं आहे ते शिकणं आवश्यक होतं. त्यामुळे शिकण्यासाठीही स्टॅमिना हवा होता, तो अंमलात आणण्यासाठीही स्टॅमिना होता. त्यामुळे हे काय मी जगावेगळं केलं आहे अशातला भाग नाही. पण त्याच काळात नेमका मी रिटायरही झालो होतो. म्हणजे ज्याला वर्षातले 20 दिवस फिरायचे तशी स्थिती आहे, आता वर्षात 20 दिवस बाहेर पडता आलं तर आनंद अशी स्थिती आहे. शेवटी जर तुम्हाला ॲडजस्ट व्हायचं असेल तर हे करावं लागतं. उलटं आता असं लक्षात आलं की या टेक्नॉलॉजीमुळे जॉग्राफिक इज नॉट अ लिमिट. मी जर भाषण करायला गेलो तर त्या शहरातली आजूबाजूची लोकं येतील. पण आता जेव्हा मी ध्रुव नॉलेज वेलफेअर सेंटरच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग प्रोग्राम घेतो, मी वर्षभरामध्ये 33 ऑनलाईन प्रोग्राम घेतले. जवळजवळ 400-450 लोकं त्याच्यात आली. ते वेगवेगळे विषय घेतले. आता लक्षात आलं की एका बॅचला तर माझ्या अक्षरशः अमेरिका इकडे तिकडे ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या टाईम झोनमधली लोकं होती. मग ती जर येऊ शकतात तर आपण आपल्या घरात बसून का नाही करायचं? आणि शेवटी कोणीतरी तुमच्यासाठी वेळ देऊन येतं म्हटल्यानंतर युअर ऑब्लिगेशन गोज अप. तुम्ही फिजिकली फिट आहात की नाही, नसाल तर तुम्ही फिजिकली फिट राहिलं पाहिजे, असं हे कॉम्प्लिमेंटरी होत गेलं. तुम्ही आता रिटायर्ड आहात, ज्यावेळेला प्रचंड बिझी होता त्यावेळेला तुम्ही मोठ्या प्रमाणावर भाषणं केलीत, लेखन केलं. तर आता याच्यानंतरच्या काळामध्ये आगामी भाषणं आणि लेखन याच्याबद्दलचं काय प्लॅनिंग आहे? तो प्लॅनिंग आहे साधारणपणे 10 ते 11 विषय वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यासासाठी आहेत. त्याचे संदर्भ गोळा करण्याचं काम सुरू आहे, पुस्तकं गोळा करण्याचं काम सुरू आहे. आणि माझं असं आहे की ज्या विषयावर मी लिहायला सुरुवात करतो त्या विषयावर मी बोलायला सुरुवात करतो. कारण मुळात मी वक्ता आहे आणि मग मी लेखक आहे. त्यामुळे हे दोन्ही 10-11 विषय वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. काही आर्थिक आहेत, काही साहित्यिक आहेत, काही टिळकांसारखे आहेत लोकमान्य. त्याच्यावरचा प्रवास, वाचन, लेखन चालू आहे. 10-11 विषय डोक्यामध्ये आहेत. सायकॉलॉजीमध्ये असं म्हटलं जातं की माणूस जर कशाला घाबरत असेल तर सगळ्यात तो पहिल्यांदा मरणाला घाबरतो आणि दुसरं तो घाबरतो पब्लिक स्पीकिंगला. कारण 100तल्या 99 लोकांना लोकांसमोर बोलायची भीती वाटते आणि त्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात. तर जे शाळेतले विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी किंवा ज्यांना पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते असे काही लोक आपली मुलाखत बघत असतील तर त्यांना पब्लिक स्पीकिंग किंवा वक्तृत्व डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? आणि तशा प्रकारचा काही उपक्रम करण्याची काही भविष्यात योजना आहे का? 2 गोष्टी. मुळात ह्याच्यामध्ये घाबरण्याजोगं काहीही नाही. कारण हल्लीची पिढी माझ्या पिढीपेक्षा पुष्कळ कॅमेरा कॉन्शियस, कॅमेरा सॅव्ही आहे. एक गोष्ट, अफाट वाचन करा, न कंटाळता वाचन करा, विषयाचं बंधन न करता वाचन करा. कुठचा विषय कुठे कॉम्प्लिमेंटरी होतो हे तुम्हाला नंतरच्या काळामध्ये उलगडत जाईल. आत्ता ते उलगडत जाणार नाही. त्यामुळे वाचनाला पर्याय नाही. आणि दुसरं, आता तर काळात अतिशय सोपं झालं आहे. माझ्या काळात तर ते सुरुवातीला हाताने लिहायला लागायचं. आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ते लिहू शकता. कीप ऑन एडिटिंग दॅट. कारण आपल्याला असं वाटतं पण दररोज त्याच्यासाठी वेगवेगळे संदर्भ येत जातात. कारण आपल्याला जी भीती असते ना ती लोकं आपल्याला ॲक्सेप्ट करतील की नाही, आपली लोकं हुर्री उडवतील की नाही याची असते. मला असं वाटतं की आपण लोकांना काय हवं आहे याच्या बरोबरीने त्यातली अद्ययावतता द्यायला लागलो ना तर लोकं तुम्हाला आपोआप ॲक्सेप्ट करतात आणि त्या प्रमाणात ती भीती कमी होते. पण ही भीती कमी करण्यासाठी आधी मुळात तुम्हाला तुमचा विषय माहिती पाहिजे. आणि एखादा विषय आपल्याला माहिती नसेल तर तो माहिती नाही हे आधी स्वतःशी मान्य करावं लागतं. आणि ते जर केलं तर याच्यामधली कुठचीही भीती राहायचं काही कारण नाही. हा पहिला भाग. आणि हे एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. पी हळद हो घरी तर जरासुद्धा शक्य नाही. मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, ते ऑनलाईन असू दे, ते ऑफलाईन असू दे, दिस प्रोसेस कंटिन्यूज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे नेमकं कशासाठी करतो आहे हे क्लिअर पाहिजे.
आणि जर आपण पाट्या टाकत असू ते जगाला कळो न कळो आपण स्वतःशी आधी मान्य केलं पाहिजे की आपण हे पाट्या टाकतो. कारण हे तुम्ही सांगितलं नाही तर लोक सांगतील. तुम्हाला जी भीती वाटते लोक आपली हुर्री उडवतील का, याचं कारण हे त्याच्याशी असतं. आपण स्वतःशी हे मान्य करत नाही की बाबा आज मी फसलो आहे, आज मी पाट्या टाकली आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की अनेक लोक जेव्हा बोलायला जातात तेव्हा श्रोताच सांगतो आता हा वाक्य येईल किंवा हा आता प्रश्न येईल किंवा आता हा जोक होईल. इतकं तुम्ही प्रेडिक्टेबल जर राहणार नसाल तर आपोआप तुमची हुर्रियो कमी होते. त्यामुळे आपण प्रेडिक्टेबल होणार नाही याची काळजी घेणं ही वक्तृत्वातली किंवा फॉर दॅट मॅटर कुठच्याही परफॉर्मिंग आर्टमधली अत्यंत महत्त्वाची गरज आहे. उपक्रम म्हणाल तर मुळामध्ये हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये त्याच्यासाठी अनेक गोष्टी असतात. त्यामुळे नव्याने काही वेगळा उपक्रम करणं हे मला आत्ता तरी माझ्या काय म्हणू रडारवर नाही आहे. या निमित्ताने काही सेशन्स घेणं किंवा एकंदरीतच माझ्या स्वतःच्या बोलण्यातनं जर इफ यू वॉन्ट टू हॅव अ लुक ॲट इट आय विल मी स्वतः माझ्या प्रत्येक सेशनकडे माझ्या परफॉर्मन्सकडे हा एक एक्सपेरिमेंट म्हणून बघत असतो. तुम्ही त्या दृष्टिकोनातनं बघू शकता. पाठीमागच्या 40-45 वर्षांकडे जर वळून पाहिलं तर तुमचा एकंदर जीवन प्रवास ज्यावेळेला तुम्ही आठवता तर त्यावेळेला तुमच्या सगळ्या या प्रवासामध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञान असं काय होतं? काही तत्त्वज्ञान बित्वज्ञान काही नाही. आली घटिका अत्यंत मोकळेपणाने पाहणं, स्वीकारणं. आणि जर आपण निष्कारण कोणाला तरी दुखवत नाही ना, त्यांनी तुमची खोडी काढली असेल तर जरूर दुखवा. काय त्याच्यामध्ये आपण इथं काय फार सामदाम राहण्यात उपयोग नसतो. परंतु उगाच जाता जाता पायानं दगड उडवायचं आणि पुढच्याचं खोक पाडायचे असले धंदे नाही करायचे. त्यामुळे तत्त्वज्ञान बित्वज्ञान काही नाही. मी पक्का जेमिनियन मनुष्य आहे. त्यामुळे सुखानं जगतो आणि सुखानं राहतो. कुठचा विषय कुठच्या डोक्यापर्यंत न्यावे लागतात आणि ते पुढच्याच्या डोक्याला भिडवावे लागतात. तेही मोकळेपणाने करा, पण तो प्रसंग संपल्यानंतर विसरा आणि पुढं चला. नुकतीच तुम्ही वयाची 61 वर्ष पूर्ण करून तुम्हाला 62वं वर्ष लागलेलं आहे. तसं तुमच्याकडे बघितल्यावर वाटत नाही. धन्यवाद. तुम्ही खूप एनर्जेटिक आहात. तुमच्या पुढच्या 40 वर्षांच्या प्रवासामध्ये जे काही तुमच्याकडून लेखन होणार असेल, जे वक्तृत्व असंच तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर दाखवणार आहात, त्याकरता मिडास बिझनेस गप्पांमध्ये मिडास बिझनेस चॅनलतर्फे आणि बघणाऱ्या सगळ्यांतर्फे मनापासून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. आज तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मिडास गप्पांमध्ये येऊन तुम्ही एक आगळी वेगळी मुलाखत किंवा गप्पांचा कार्यक्रम हा रंगतदार केलात तर सगळ्यांतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद.